नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। बोर्ड परीक्षा 2027 ची परीक्षा आपण देणार आहोत आणि त्याच्या अगोदर आपली घटक चाचणी आलेली आहे मित्रांनो। घटक चाचणी 1 या पहिल्या चाचणीमध्ये गणित भाग 1 मध्ये जी काही दोन प्रकरणे येतील, दोन चलातील रेषीय समीकरणे आणि वर्ग समीकरणे, तर या दोन प्रकरणांची रिव्हिजन आपण आपल्या या एकाच लेक्चरमध्ये बघणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना तिसरं सुद्धा प्रकरण आहे अंकगणित तिसरी डी, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा सर आम्हाला तिसरं प्रकरण सुद्धा आहे, त्या प्रकरणावर रिव्हिजन घ्या। किंवा इतर जर तुमच्याकडे काही प्रकरणं असतील की बाबा ती प्रकरणं आम्हाला घटक चाचणीला आहे तर त्याची नावं तुम्ही लिहा, तसं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता। ओके, तर जाऊयात पटकन पुढे, या दोन प्रकरणांवर चर्चा करूयात। पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल मित्रांनो, जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल, तुम्ही क्लास नसेल लावला तर अतिशय कमी फी मध्ये आपण ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे। आपलं ॲप आहे, ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी, जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव तेच आपल्या ॲपचं नाव आहे। तर या आपल्या ॲपवर येऊन तुम्ही रोज रात्री 8 वाजता ऑनलाईन क्लास जॉईन करू शकताय। इंग्लिश, गणित, विज्ञान हे 3 विषय आपण घेत असतो, परंतु बोर्डाच्या पेपरच्या टायमाला आपण इतर विषयांवरती सुद्धा चर्चा करणार आहोत। ओके, तर या ॲपवर रोज रात्री 8 वाजता या आणि लाईव्ह लेक्चर अटेंड करा। फी आहे फक्त 199 रुपये, फक्त 199 रुपयामध्ये दर महिन्याला 199 रुपये भरून तुम्ही आपल्या ॲपवरती ऑनलाईन जॉईन होऊ शकताय, लेक्चर अटेंड करू शकताय। म्हणजे 199 मध्ये मोबाईलचा रिचार्ज नाही मिळत, परंतु तुम्हाला हे आपले लेक्चर अटेंड करायला मिळतील। तर चला जाऊयात पटकन पुढे। तर तुम्ही नक्कीच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपलं ॲप डाउनलोड करा। बघा मित्रांनो, परीक्षा कुठलीही असू दे, चाचणी परीक्षा असू दे, सहामाही परीक्षा असू दे, हे गणित इम्पॉर्टंट आहे। बघा ऑलरेडी सप्टेंबर 2021 ला आलं होतं। आता या गणितामध्ये काय आहे की x अधिक 2y बरोबर 5 हे 1 नंबरचं समीकरण आहे आणि 2x अधिक y बरोबर 4 हे 2 नंबरचं समीकरण आहे। मित्रांनो, या प्रकारची समीकरणं येतात आणि इथं मला सांगितलंय की x अधिक y ची किंमत काढा। आता मी कशी काढणार? या समीकरणामध्ये बघा, x च्या शेजारी काय आहे बाबा? काहीच नाही, म्हणजे x आहे, 1 आहे। x च्या बाजूला काहीच नाही म्हणजे 1 आहे, जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है। आणि हा जो 1 आहे तो y ला गेलाय आणि y च्या शेजारी जे 2 आहे सहगुणक, y चा सहगुणक 2 आहे तो x ला गेलाय। अशा प्रकारे सहगुणकांची अदलाबदल झालेली असेल आणि मला x अधिक y ची किंमत काढायला सांगितली असेल तर सरळ या दोन समीकरणांची बेरीज करायची। इथं लिहायचं समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू। ओके, सरळ भावड्या दोघांची बेरीज करायची, तुझं उत्तर ऑटोमॅटिक येईल। बघा, पहिलं समीकरण लिहा, x अधिक 2y बरोबर 5 अधिक 2x अधिक y बरोबर 4 करून टाका बेरीज। 2 आणि 1 झाले 3, 3x, 2 आणि 1 झाले 3, 3y आणि 5 आणि 4 झाले 9। आता 3 3 9 तिघे सुद्धा तीनाच्या पाड्यात येतात। 3 1 3, 3 1 3, 3 3 9, भाग लावून टाका। 3 1 3, 3 1 3, 3 3 9, x अधिक y बरोबर 3, भावड्या तुझं उत्तर आलं। कधी कधी गणित बदलेल, 99 x अधिक 101 y बरोबर 499। ओके, आणि दुसरं समीकरण असेल 101 x अधिक 99 y बरोबर 501। या दोन समीकरणांमध्ये काय झालंय, x चा 99 y ला गेला, y चा 101 x ला आलाय आणि तुम्हाला सांगितलं x अधिक y ची किंमत काढा। सरळ बेरीज करायची, 99 आणि 101 झाले 200, 201, 101 आणि 99 झाले 200, 200y आणि 499 आणि 501 झाले 1000। आता या सगळ्यांना 200 ने भाग लावा, 201 200 म्हणून x, 201 200 म्हणून y आणि 205 आपल्याकडे आले 1000। अशा प्रकारे x अधिक y ची किंमत काढू शकताय। जर तुम्हाला इथं x वजा y विचारलं, x वजा y ची किंमत काढा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। अशा वेळेस या दोन समीकरणांची वजाबाकी करायची। काय करायची? दोघांची वजाबाकी केली की तुम्हाला x वजा y ची किंमत मिळेल। कशी मिळेल बघा, सांगतो तुम्हाला, काय टेन्शन घेऊ नका। तुम्ही काय करा, इथं वजाबाकी करा। चला, समीकरण 1 मधून 2 वजा करा, 1 वजा 2 केलं। समीकरण 1 काय, x अधिक 2y बरोबर 5 आणि वजा समीकरण 2 काय, 2x। एक काम करा, समीकरण 2 वजा 1 करा, 2 वजा 1, समीकरण 2 आहे 2x अधिक y बरोबर 4 आणि वजा समीकरण 1 काय आहे, x वजा 2y, x अधिक 2y बरोबर 5, वजाबाकी करतोय।
तुम्हाला बघा एक्स अधिक वायची जर किंमत पाहिजे असेल तर दोन समीकरणांची बेरीज करायची आणि एक्स वजा वायची किंमत काढायची असेल तर समीकरण 2 मधून 1 वजा करा, कधी कधी 1 मधून 2 वजा करायचं. लक्षात घ्या एक्सच्या जागेवर बघा 2x आणि एक्स या दोघांमध्ये मोठी संख्या कुठली आहे? 2x आहे. मग 2x मधून x वजा करायला सोपं जातं म्हणून समीकरण 2 मधून 1 वजा केलं. वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलतात, अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा झालं. मग आपल्याकडे काय येईल? 2x वजा x y वजा 2y y वजा 2y वजा y येतील आणि 4 वजा 5 वजा 1 येतील म्हणजे x वजा y बरोबर वजा 1. अशा प्रकारे तुम्हाला x अधिक y किंवा x वजा y ची किंमत काढा या प्रकारचा प्रश्न येतो. सेम हा पुढचा प्रश्न पण असाच आहे. इथे x अधिक y आणि x वजा y च्या किमती काढायच्यात. बघा 49 x चा सहगुणक 49 y ला गेलाय, y चे 57 x ला आलेले आहेत. इथे सुद्धा या दोन समीकरणांची बेरीज करा, बेरीज करून तुम्हाला एक काहीतरी मिळेल आणि वजाबाकी करा त्याच्यातून काहीतरी मिळेल. सेम गणित आहे. आता पुढचा बघा हा प्रश्न. भावा या प्रकारचा प्रश्न तुला येतो, प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. काय आहे इथं? 2x अधिक 3y बरोबर 12. 2x अधिक 3y बरोबर 12 या आलेखाचा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 आहे तर y ची किंमत काढा. भाऊ मला काय एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा, साधा सोपा रूल आहे. x बरोबर मला 1 दिलंय ना, मग तू एक काम कर, या समीकरणामध्ये x च्या जागावर 1 लिही. बाकी काय करायचं तुला? काहीच नाही. 2 गुणिले x च्या जागावर 1 लिही अधिक 3y बरोबर 12. 2 एके 2 अधिक 3y बरोबर 12. 3y ला म्हणायचं भावा तू इथंच थांब, 12 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. हा 2 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा. 3y बरोबर 12 तून 2 गेले 10. y आपल्या जाग्यावर 10 आपल्या जाग्यावर 3 गुणिले पलीकडाला भागिले 10/3 झाला. किंवा कधी कधी y ची किंमत दिली जाईल, y ची किंमत 1 दिली जाईल आणि x ची किंमत काढा असं म्हटलं जाईल. जी किंमत दिली ती टाका. जर y बरोबर मला जर 1 दिलं असतं तर मी y च्या जागेवर 1 लिहिलं असतं. काय मोठं काम आहे? काहीच नाही. एकदम सिंपल साधी सोपी गणित असतात. इथं तुमचं समीकरण बदलू शकतं, किमती बदलू शकतात, पण बाकी प्रोसेस तीच राहणार आहे. ओके, एकदम सिंपल. पुढे चला, पुढचा प्रश्न. आपण प्रत्येक प्रकारची गणितं बघू. निश्चयकाच्या किमती काढा. भाऊ लय सोपा विषय. मी तुम्हाला दुसरा आणि तिसरा, चला सगळे बघा. पहिला प्रश्न बघा काय आहे? 2 आहे, 4 आहे, 3 आहे, 5 आहे. भगवान का दिया वो सब कुछ है. चला दिमाग कम दिया आहे असं नाही झालं पाहिजे. दिमाग पण, मेंदू पण सगळ्यांना सारखा दिलाय, फक्त त्याचा वापर आपण केला पाहिजे. आता बघा इथं 2 आणि 5 या दोघांचा जर तुम्ही विचार केला तर पहिला या दोघांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 5 मध्ये द्यायचं वजाचं चिन्ह आणि 4 गुणिले 3 लिहायचं. 4 गुणिले 3 बे पंचे 10 वजा 4 त्रिक 12. 10 वजा 12, 10तून 12 जात नाही, 12तून 10 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 2, संपला विषय. आता इथे बघा, इथे काय होणार? इथे तिरकस गुणाकार. इथं पण 2 वर्गमुळात 3, 3 वर्गमुळात 3, 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3 आणि मध्ये द्यायचं वजाचं चिन्ह. 2 गुणिले 9 करायचं. 2 गुणिले 9 करायचं. काय येईल बाबा? बघा बे त्रिक 6 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 3 वजा 2 9 18. बघा 6 त्रिक 18 आणि वजा हे 18, 18तून 18 गेले 0. भावड्या काय काम नाही मोठं, फक्त काय करायचं? या दोघांचा पहिला गुणाकार करायचा, मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं, मग या दोघांचा गुणाकार करायचा, कॅल्क्युलेशन करायचं. तुझं उत्तर आलंय. जास्त डोकं आपटीत बसायचं नाही. प्रोसेस समजून घ्या, काय प्रक्रिया केली ती समजून घे भावा, बाकी काय टेन्शन नाहीये. पुढचा प्रश्न बघा. इथं पण निश्चयकाची किंमत काढा. हा आला होता 2022 ला, बघून घेऊयात आपण. चला इथं बघा काय आहे? 7/3, 3/2, 5/3 आणि 1/2. चला भावड्या, गणिताचे आकडे जरी मोठे दिसले, मोठे मोठे आकडे, किती मोठे मोठे आकडे, तरी टेन्शन घ्यायचं ना भावा. मोठे आकडे बघून डोळे वाकडे करू नका. हा आणि हा या दोघांचं मला गुणाकार करायचा. आपली प्रोसेस लक्षात घ्या. हा काय डोकं हलवून देऊ नका जास्त. प्रोसेस काय बाबा? पहिला या दोघांचा गुणाकार. 7/3 गुणिले 1/2 झालं, मध्ये वजाचं चिन्ह. ती 5/3 गुणिले 1/2 बरोबर. या दोघांचा गुणाकार, मध्ये वजाचं चिन्ह, या दोघांचा गुणाकार. भावड्या एवढं जरी लिहिलं, पहिली पायरी जरी तू लिहिली तरी तुला अर्धा 1 मार्क मिळेल. 2 मार्काचा प्रश्न आहे, अर्धा मार्क खात्यात जमा. काय करायचंय? या दोघांचा गुणाकार लिहिला, वजाचं चिन्ह आणि या दोघांचा गुणाकार, बाकी काय नाही. आता पुढची येत असं स्टेप तर करायची. काय करणार पुढं? 7 गुणिले 1 7, 3 दुने 6 वजा, परत 5 एके 5 भागिले 3 दुने 6. 7/3 1/2. बघा 7/3 1/2. त्याच्यानंतर 5/3 आणि 3/2 आहे. 5/3 आणि इथे 3/2 आहे. 3/2 आहे. तरीच बोललो काहीतरी गडबड आहे. बघा 7 एके 7, 3 दुने 6, 5 त्रिक 15
आणि भागिले 3 दुने 6. आता बघा छेद समान आहे एकदाच, त्याला एकदाच लिहायचं. आणि 7 वजा 15, 7 वजा 15 किती? 7तून 15 जात नाही, 15तून 7 गेले 8. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 8 भागिले 6. 8 आणि 6 कितीच्या पाड्यामध्ये येतात? 2च्या. म्हणून इथे लिहायचं हे वजाचं चिन्ह, 2 × 8 2 × 6 वजा 4/3 झालं. तर इथे कॅल्क्युलेशन अतिशय महत्वाचं आहे. सराव, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस करा, सराव करा, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जास्त अडचण असेल तर आपला ऍप डाउनलोड करा, आपल्या ऍपवरती ऑनलाईन क्लास जॉईन करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, पुढे बघा. आता इथे बघा, हे लय सोपा विषय. एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी dx 9 आहे, dy वजा 3 आहे, तर d ची किंमत 3 आहे. तर आपल्याला x आणि y ची किंमत काढा. भाऊ x ची किंमत काढायची, सूत्र आहे dx भागिले d. काय अवघड आहे? क्रेमरच्या पद्धतीने x ची किंमत काढायचं सूत्र असतं dx भागिले d. जर मला y ची किंमत काढायची तर सूत्र काय असतं बाबा? dy भागिले d. ओके, dx भागिले d. dx किती आहे? 9 भागिले d ची किंमत किती आहे बाबा? 3 आहे. किती आलं? 3 त्रिक 9, उत्तर 3 आलं. x ची किंमत 3 आली. y ची किंमत काढायचं सूत्र dy भागिले d. dy ची किंमत वजा 3 भागिले d ची किंमत 3. 3 1 3 वजा 1 आलं, कारण एका ठिकाणी वजा आहे. मित्रा, आकडे बदलतील. कुठलंही गणित अशा प्रकारे समजून घ्यायचं, आकडे जरी बदलले तरी काय व्हाय झालं नाही पाहिजे. बघा इथं आकडे बदलतील. dx च्या ऐवजी 9 आहेत तर 9 च्या ऐवजी 49 देतील. dy वजा 3 च्या ऐवजी वजा 35 देतील. d ची किंमत 3 च्या ऐवजी 7 देतील. आकडे बदलतील. सूत्र नीट लक्षात ठेवा. त्या सूत्रामध्ये किमती टाका, किमती टाकून उत्तर काढा, कॅल्क्युलेशन करून झालं. काय मोठं काम नसतं भावा. ही सगळी गणितं जी मी घेतोय ना, ही सगळी गणितं घटक चाचणीला तर महत्वाची आहेच, सामायिक परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्वाची आहे, आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी तर इम्पॉर्टंटच आहे. त्याच्यामुळे आताच जरा नीट लक्षात घ्या. पुढे बघा, आता हे जरा वेगळं आहे. 4m 5 3 बरोबर 22. काय दिले बाबा? 4 दिलंय, m दिलंय, 5 दिलंय, 3 दिलंय, बरोबर 22. मला m ची किंमत काढायची. आता याच्यात गंमत बघा, पॅटर्न लक्षात घ्या. या गणिताचा पॅटर्न, भाऊ तू पॅटर्न लक्षात ठेव. पॅटर्न मध्ये काय आहे की बाबा, याच्यामध्ये ह्या चौघांपैकी एकाची किंमत काढायची आणि उत्तर दिलंय. आता या चौघांपैकी m ची काढायची. कधी कधी इथं m दिला जाईल, इथं दिला जाईल, इथं दिला जाईल. चौघांपैकी कुठेही m दिला जाईल, किंवा m च्या ऐवजी x दिला जाईल. एवढं पण लक्षात घ्या, m दिला जाईल, x दिला जाईल, p दिला जाईल, q दिला जाईल, a पासून z पर्यंत काय पण दिलं जाईल. काढता आलं पाहिजे. पहिलं माझं काय टार्गेट? या दोघांचा गुणाकार 4 × 3 मी करणार, बरोबर. मध्ये वजाचं चिन्ह देऊन आपण काय करतो? 5 × m करतो. आणि बरोबर आपलं उत्तर असं आहे, इथं ऑलरेडी 22 दिले. 4 त्रिक 12 करा, वजा 5 × m 5m करा, बरोबर 22 करून टाका. आपल्याला m ची किंमत काढायची. वजा 5m ला म्हणायचं तू इथंच थांब, 22 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब, 12 ला म्हणायचं तुझं इथं काय काम, अधिक 12 पलीकडे गेले वजा 12, वजा 5m बरोबर 22तून 12 गेले 10, बरोबर 22तून 12 गेले 10. आपल्याला m ची किंमत काढायची. m आपल्या जागेवर, 10 आपल्या जागेवर. हे वजा 5 गुणिले पलीकडे गेले भागिले झाले, भागिले वजा 5. आता m बरोबर 5 दुने 10, वजाचं चिन्ह एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजाचं चिन्ह, m बरोबर वजा 2. तर असं सुद्धा गणित आपल्याला येऊ शकतं. ही सगळी गणित जरा नीट बघून घ्या, एकदम इम्पॉर्टंट आहे. व्हेरी 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 IMP VIMP गणित आहेत. चला पुढे बघा. आता इथं बघा भाऊ, एक सामायिक समीकरण सोडवा. तुम्हाला एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये पहिली पद्धत चलाचा सहगुणक समान करून सोडवा, दुसरी पद्धत क्रेमरची पद्धत आहे, आणि तिसरी पद्धत तुमची आलेख पद्धत आहे. आता याच्यामध्ये बघा, पहिलं जे समीकरण आपण बघूयात, याच्यामध्ये मला काय दिलंय समीकरण जरा नीट समजून घ्या भावांनो. काय? 3a अधिक 5b बरोबर 26, याला म्हणा नंबर 1. दुसरा आहे a अधिक 5b बरोबर 22, याला म्हणा समीकरण नंबर 2. पायऱ्या बघा, लक्षात घ्या. पहिली पायरी मला काय चेक करायचं की या दोन समीकरणामध्ये कोणाचा सहगुणक समान आहे, म्हणजे कुणाच्या शेजारी सारखी संख्या आहे. आता इथं बघा, b च्या शेजारी वर 5 आहे आणि इथं खाली पण b च्या शेजारी 5 आहे, म्हणजे b चा सहगुणक समान आहे. ही पहिली पायरी माझ्या लक्षात आली की बाबा मला कळालेलं आहे की b चा सहगुणक समान आहे. मग ज्याचा सहगुणक समान आहे त्याला पहिला कट करायचा, त्याला म्हणायचं बाबा तू निघून जा. मग हा 5b मला कट देत झाला पाहिजे. मग या 5b ला कट करण्यासाठी समीकरण 1 आणि 2 यांची वजाबाकी करावी लागेल. त्याच्यासाठी समीकरण 1 मधून 2 वजा केलं तरी चालेल, 2 मधून 1 वजा केलं तरी चालेल, काही करा. आपण समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू, असं लिहू एकदम इमानदारी. समीकरण 1 वजा समीकरण 2 आम्ही करतो. ओके, 1 वजा 2. आता समीकरण 1 काय आहे बाबा? या ठिकाणी समीकरण 1 आहे 3a अधिक 5b बरोबर 26 वजा ह्या a
अधिक 5b बरोबर 22. ओके, आता वजाबाकी करताना बघा खालचं जे समीकरण आहे चिन्ह बदलतात, अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा. आता 5b कट झालं या ठिकाणी. काय झालं बाबा, 5b कट झालं. मग 3a मधून a गेले, 2a राहिले. 5b कट, 26 वजा 22 4 आलं. आपल्याला a ची किंमत काढायची. a ला म्हणायचं इथंच थांब, 4 ला म्हणायचं जाऊ नको लांब, 2 गुणिले पलीकडे गेला भागिले. मग a बरोबर 2 दुने 4. आता a ची किंमत आपल्याकडे किती आली, 2 आली. आता मला b ची किंमत काढायची. b ची किंमत काढण्यासाठी a बरोबर 2 ही किंमत तुम्ही समीकरण 1 किंवा 2 कुठेही लिहू शकता. आपण काय करू, समीकरण 1 मध्ये ठेवू, चला 2 मध्ये ठेवू. a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवली तरी चालेल. समीकरण 2 मध्ये ठेवू. चला, समीकरण 2 आपल्याकडे काय आहे, समीकरण 2 आहे a अधिक 5b बरोबर 22. नाही तर लिहायचं a अधिक 5b बरोबर 22. a ची किंमत 2 आहे, 2 अधिक 5b बरोबर 22. आता 5b आपल्या जाग्यावर, 22 आपल्या जाग्यावर, हा 2 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 2 झाले. मग 5b बरोबर 22 2 गेले 20 झाले. b आपल्या जाग्यावर, 20 आपल्या जाग्यावर, 5 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागिले आला, b बरोबर 5 चोक 20. अशा प्रकारे b बरोबर माझ्याकडे 4 मिळेल आणि a बरोबर 2 मिळालं. म्हणजे ही अशी सुद्धा गणितं आपल्याला येऊ शकतात जिथे आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी काय करायचं की ही सोडवायचे, सोडवून आपल्याला a आणि b च्या किमती काढायच्यात. 2 मार्काला या प्रकारची गणितं येऊ शकतात. हे गणित किंवा आता हे दुसरं गणित सुद्धा जरा समजून घ्या. हा ओके, या पद्धतीची गणितं आपल्याला येतात. कधी कधी चलाचा सहगुणक समान नसेल, मग सहगुणक समान नसेल तर आपल्याला सहगुणक समान करावा लागतो, जसं या दुसऱ्या गणितामध्ये. तर ते पण गणित बघू आपण, जरा डिटेलमध्ये चर्चा करूयात, काहीच राहिलं नाही पाहिजे. बघा, x अधिक 7y बरोबर 10 समीकरण नंबर 1 आणि 3x वजा 2y बरोबर 7 समीकरण नंबर 2. आता मगाच्या गणितामध्ये 5b चलाचा सहगुणक समान होता, पण आता इथं समान नाहीये चलाचा सहगुणक. बघा, x चा सहगुणक खाली 3 आहे आणि वर काहीच नाही म्हणजे 1, कारण जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. काहीच नाही म्हणजे 1 आहे. x चा सहगुणक खाली 3 आहे वर 1 आहे, म्हणजे x चा सहगुणक समान नाही. y चा चेक केला, y चा वर 7 आहे आणि खाली 2 आहे, म्हणजे y चा पण सहगुणक समान नाहीये. मग समान नसेल तर समान करावं लागेल. मग बावड्या कुणाचा समान करू, a चा करू, x चा करू का y चा करू, कोणाचा पण करतो. x चा केला तरी चालेल, y चा केला तरी चालेल, मला अजिबात प्रॉब्लेम नाही. मला नाही प्रॉब्लेम, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रॉब्लेम नाही आणि मोदी साहेबांना तर अजिबातच प्रॉब्लेम नाहीये. ओके, आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या, आपण x चा सहगुणक समान करू. खाली 3 आहे तर वर पण मला 3च पाहिजे, 3x पाहिजे. मग या x च्या जागेवर 3x आणण्यासाठी x ला कितीने गुणावं लागेल भाऊ, 3 ने. पण एकट्या x ला गुणलं 3 ने, बाकी सगळ्यांना राग यायचा, 7y ला राग यायचा, 10 ला राग यायचा. मग संपूर्ण समीकरण 1 ला 3 ने गुणायचं आणि तसं इथे इमानदारीत लिहायचं समीकरण नंबर 1 गुणिले 3 करू. ओके, समीकरण 1 ला 3 ने गुणू. ओके, आता समीकरण 1 ला 3 ने गुणून टाका. बघा कसं, 3 एके 3 म्हणून 3x अधिक 3 7 21 म्हणून 21y बरोबर 3 10 30 झालं. याला म्हणा समीकरण नंबर 3 झालं. आता जो काय धिंगाणा घालायचा आहे 2 आणि 3 चा घाला. समीकरण 2 आणि 3 मध्ये बघा इथं 3x समान आहे, म्हणजे आता मला हे 3x घालवता येतील आणि हे 3x जर गेले तर मला कोणाची किंमत मिळेल, y ची मिळेल. x कट झाला, y ची किंमत मिळेल. यासाठी आता एक काम करू, समीकरण 3 मधून 2 वजा करू. समीकरण 3 वजा समीकरण 2 करू. 3 वजा 2 करा किंवा 2 वजा 3 करा, काय फरक पडत नाही. चला 3 ला उचला. 3x अधिक 21y बरोबर 30. 3x अधिक 21y बरोबर 30 आणि वजा समीकरण नंबर 2 आहे 3x वजा 2y बरोबर 7. ओके, 3x वजा 2y बरोबर 7. ज्यावेळेस तुम्ही वजाबाकी करता त्यावेळेस खालची चिन्ह बदलतात, अधिकचं वजा, वजाचं अधिक, अधिकचं वजा. 3x कट झाले, 3x कट झाले. आता मला किंमत कोणाची मिळणार आहे, y ची. यस, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की 3x गेले. आता मला y ची किंमत मिळेल कशी, हा 21y अधिक 2y. वजा 2y नका घेऊ. का वजा 2y नका घेऊ, कारण या ठिकाणी आता विषय कसा होईल की या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की अधिक चिन्ह बदललंय, बदललेलं चिन्ह घ्या. 21 आणि 2 किती झाले बाबा, 23 झालं, 23y. आणि पलीकडे 30 वजा 7, 30तून 7 गेले, 23 राहिले. y ची किंमत काढायची, 23 आपल्या जागेवर, हा 23 गुणिले इकडाला भागिले 23.
मग y बरोबर माझ्याकडे किती आला 23 एके 23 1. अशा प्रकारे मला y ची किंमत 1 मिळाली. आता मला कोणाची किंमत काढायची x ची काढायची. मग x ची किंमत काढण्यासाठी आपण एक काम करू, y ची जी किंमत आहे त्या किमतीला तुम्ही समीकरण 1 2 3 कुठेही ठेवू शकता. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. असं लिहू y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. तुम्ही 2 मध्ये ठेवली तरी चालेल बरं का. 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. ओके. आता समीकरण 1 मध्ये ठेवताना बघा काय करायचं. समीकरण 1 आहे x अधिक 7y बरोबर 10. इथे लिहून टाका x अधिक 7y बरोबर 10. x ची किंमत माहिती नाही जी काढायची आणि y ची किंमत 1 आहे. x अधिक 7 गुणिले 1 बरोबर 10. x अधिक 7 एके 7 बरोबर 10. x बरोबर 10 आपल्या जागेवर 7 अधिक पलीकडे गेले वजा. x बरोबर 10 तून 7 गेले 3. अशा प्रकारे x बरोबर मला मिळेल 3, y बरोबर 1, x बरोबर 3 झालं. तर इथं आपल्याला हे गणित अशा प्रकारे सोडवता येईल. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. आता हे लक्षात आलं तुमच्याकडे की कशा प्रकारे ही समीकरणं सोडवायची. आता ही समीकरणं सोडवण्याची अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे क्रेमर पद्धत. आता ही क्रेमरची पद्धत पण समजून घ्या, कारण तुम्हाला घटक चाचणी असेल, बोर्डाची परीक्षा असेल, सहामाही परीक्षा असेल, पूर्व परीक्षा असेल, प्रत्येक परीक्षेमध्ये क्रेमरची जी पद्धत आहे या पद्धतीवर जवळपास 3 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर आता आपण ही पद्धत समजून घेऊयात. याच्यामध्ये काय बाबा, 5x अधिक 3y बरोबर वजा 11 हे समीकरण नंबर 1 आहे. आणि दुसरं काय बाबा, 2x अधिक 4y बरोबर 10 वजा 10 हे समीकरण नंबर 2 आहे. आता याच्यामध्ये काय माहिती आहे का, याच्यामध्ये मला क्रेमरच्या पद्धतीने सोडवत असताना एक ट्रिक आहे. ती ट्रिक काय, 12 32 13. बघा लक्षात घ्या, dx आणि dy च्या किमती काढण्याची ट्रिक आहे. ती कुठली, 12 32 13. 12 32 आणि 13. आता 12 32 13 म्हणजे काय, d ची किंमत काढताना 12 घ्यायचं, dx ची किंमत काढताना 32 घ्यायचं आणि dy ची काढताना 13. आता 12 म्हणजे काय, आता या समीकरणामध्ये बघा हा पहिला स्तंभ आहे, हा दुसरा स्तंभ आहे आणि हा तिसरा स्तंभ आहे, असं पकडा. मग d ची किंमत काढताना 12 घ्यायचं म्हणजे काय करायचं, 12 म्हणजे मला पहिला आणि दुसरा स्तंभ घ्यायचा आहे. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्या स्तंभात किती 5 आणि 2 आहेत, मग इथं लिहायचं 5 आणि 2. आणि दुसऱ्या स्तंभामध्ये किती 3 आणि 4 आहे, लिहिलं. आता भावड्या तिरकस गुणाकार करू आपण. आता पुढे ही किंमत कशी काढायची हे मगाशी आपण बघितलं. त्यासाठी 5 गुणिले 4 करा, 5 गुणिले 4 आणि वजा 3 गुणिले 2 करा, 3 गुणिले 2 करा. 5 चोक 20 वजा 3 दुने 6, 20तून 6 गेले 14 झाली बाबा मला डी ची किंमत. झालं. डी नंतर आपण dx ची किंमत काढू. चला, डी ची किंमत काढताना 12 घेतलं, dx ची किंमत काढताना 32 घ्यायचं. 32 म्हणजे अगोदर तिसरा स्तंभ आणि मग दुसरा स्तंभ. तिसऱ्या स्तंभात वजा 11 आणि 10 आहेत, वजा 11 आणि वजा 10 आहे. आणि दुसऱ्या स्तंभामध्ये 3 4 आहेत, 3 आणि 4 आहे. चला आता करा कॅल्क्युलेशन इथं. बरोबर वजा 11 गुणिले 4 आपल्याला माहिती आहे, पहिला या दोघांचा गुणाकार, मग वजाचं चिन्ह, वजा 10 गुणिले 3, वजा 10 गुणिले 3. 11 चोक 44, वजा आहे म्हणून वजा 44, वजा वजा अधिक 10 त्रिक 30. ओके. कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असेल तर आतलं चिन्ह बदललं. आता इथे बघा, वजा अधिक वजा बाकी, दोन संख्यांना भिन्न चिन्ह असेल तर त्यांची वजा होते, म्हणून 44 मधून 30 गेले 14, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 14. डी ची किंमत अधिक 14, dx ची किंमत वजा 14. आता मला dy काढायचंय. बघा, डी काढताना 12 घेतलं, dx काढताना 32 घेतलं, dy काढताना 13. 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिल्यात 5 2, तिसऱ्यात वजा 11 वजा 10. पहिल्यामध्ये 5 आणि 2 आहे, तिसऱ्यामध्ये वजा 11 आणि वजा 10 आहेत. बघा 5 आणि आता तिरकस गुणाकार, 5 गुणिले वजा 10, 5 गुणिले वजा 10 मध्ये वजाचं चिन्ह, वजा 11 गुणिले 2. बरोबर. आता बघा 5 10 50, वजा आहे म्हणून वजा 50, वजा वजा अधिक आणि 11 दुने आपल्याकडे झालं 22, 11 दुने 22. आता इथे वजा अधिक वजा बाकी. बरोबर, वजा अधिक वजा बाकी, 50 मधून 22 गेले 28, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 28 झालं. आता डी ची किंमत काढली 12 घेऊन, dx ची किंमत काढली 32 घेऊन, dy ची किंमत काढली 13 घेऊन. आता मला काय करायचं, x आणि y च्या किमती काढायच्या. त्या किमती काढण्याच्या अगोदर इथे लिहायचं क्रेमरच्या सूत्रानुसार. क्रेमरच्या सूत्रानुसार किंवा क्रेमरच्या नियमानुसार, गुणधर्मानुसार बघा, x ची किंमत काढायचं सूत्र असतं dx भागिले d आणि y ची किंमत काढायचं सूत्र असतं dy भागिले d.
मला सांगा dx भागिले डी. dx ची किंमत किती? -14 भागिले डी ची किंमत 14. मग या ठिकाणी लिहायचं -14 भागिले 14. 14 एके 14 वजा 1. dy भागिले डी. dy -28 आणि भागिले डी किती? 14. इथे लिहायचं -28 भागिले 14. 14 दुने 28, आपल्याकडे आलं -2. x बरोबर -1, y बरोबर -2. अशा प्रकारे आपण हा प्रश्न मित्रांनो सोडवू शकतो. एकदम सोपा आहे, क्रेमरची पद्धत. आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी ट्विस्ट आहे. अजून इथं वेगळे प्रश्न काय विचारले जाऊ शकतात, ते काय म्हणतील की बाबा ही दोन समीकरणं क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी फक्त डी चीच किंमत काढा. कधी कधी म्हणतील फक्त डी चीच किंमत काढा, मग तेव्हा डी ची किंमत काढता आली पाहिजे. किंवा कधी कधी म्हणतील फक्त डी वाय चीच किंमत काढा, मग तेव्हा डी वाय चीच काढायची. किंवा कधी कधी म्हणतील की फक्त डीएक्स चीच किंमत काढा, मग डीएक्स ची किंमत काढा, एवढंच काढायचं. किंवा कधी कधी म्हणतील की ही दोन समीकरणं क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी डी आणि डीएक्सच्याच किमती काढा. म्हणजे तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, डी काढा, डीएक्स काढा, डी वाय काढा, तर त्या किमती काढायच्या. आणि जर असं विचारलं सोडवा तर मग पूर्ण सोडवायचं. ठीक आहे. आता बघा, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आता आपण पुढे जाऊयात किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. आता बघा, इथे पुढचा प्रश्न तसा आहे. आता ही दोन समीकरणं क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी डीएक्स आणि डीवायच्या किमती काढा. ते फक्त डीएक्स आणि डीवायच्या किमतीच काढायच्या, बाकी नाही काय करायचं. आता याच्यामध्ये बघा, ह्या एक्झाम्पल मध्ये जर का आपण बघितलं, इथे काय, इथे जरा विषय गंभीर आहे. काय बाबा, एक्स अधिक समीकरण आहे एक्स अधिक 2y बरोबर 4. ह्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी ही सारणी पूर्ण करा. आता या सारणीमध्ये बघा, इथे एक्स बरोबर -2 असताना y बरोबर किती ते आपण पहिलं काढू. समजा एक्स बरोबर जर का -2 आहे, बरोबर. एक्स बरोबर -2 असताना y किती येईल बघा. फक्त एक्सच्या जागेवर -2 लिहा, अधिक 2y लिहा, बरोबर 4 आपल्या जागेवर. ओके, 2y आपल्या जागेवर, 4 आपल्या जागेवर, -2 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 2 झाले. त्याच्यानंतर 2y बरोबर 4 आणि 2 6 झाले. y आपल्या जागेवर, 6 आपल्या जागेवर, 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागिले 2 झाले. ओके, आणि y बरोबर किती आलं बाबा, 2×6. म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे x बरोबर -2 असेल तर y बरोबर माझ्याकडे किती येईल, 3 येईल. ओके, -2 असेल तर y ची किंमत माझ्याकडे 3 येणार आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा, दुसरं आपल्याकडे एक समीकरण याच्यामध्ये, दुसरं आहे x अधिक 2y बरोबर 4 हे समीकरण घ्यायचं आहे. आणि इथं आता मला काय दिलं, y बरोबर 1 आहे. y ची किंमत 1 असताना x बरोबर किती येईल. मग आपण काय करायचं, y बरोबर मला आता 1 दिलाय ना, मग x अधिक 2 गुणिले y च्या जागेवर 1 लिहेल, बरोबर 4 जसेच्या तसे. मग x अधिक 2 1 2 बरोबर 4 जसेच्या तसे. आता x आपल्या जागेवर, 4 आपल्या जागेवर, 2 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, -2 झाले. आणि x बरोबर 4तून 2 गेले 2. अशा प्रकारे x बरोबर मला 2 मिळेल. झालं. इथं काय झालं, x बरोबर 2. मग इथं तुम्ही लिहू शकता x बरोबर 2. इथं 2 लिहा, आणि इथं तुम्हाला लिहिता येईल -2 आणि 3, आणि इथं आपल्याला लिहिता येईल 2 आणि 1. तर अशा प्रकारे एखादी सारणी पूर्ण करा. या प्रकारचा प्रश्न तुम्हाला येतो. आकडे बदलतील, समीकरण बदलेल, परंतु अशा प्रकारे तुम्हाला टेबल बनवायला, सारणी बनवायला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याला जरा पॉज करून तुम्ही लिहू शकताय, किंवा याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पुढे अतिशय एक महत्वाचा प्रश्न आहे, की जो प्रश्न 3 आणि 4 मार्काच्याच लायकीचा आहे, तो म्हणजे कुठला, आलेख. बघा, हा एक प्रश्न 2 किंवा 3 मार्काला येतो, सोडवा. आता या प्रश्नामध्ये जरा तुम्ही नीट बघा, इथं सोडवायचंय. प्रश्न काय, 5x अधिक 4y बरोबर 17. थोडा वेगळा आहे बघा. 5x अधिक 4y बरोबर 17 समीकरण नंबर 1. त्याच्यानंतर 4x अधिक 5y बरोबर 10 समीकरण नंबर 2. यांना सोडवायचंय आणि सोडवून मला x आणि y च्या किमती काढायच्या. आता इथं सोडवताना लक्षात घ्या, नीट बघा, x च्या शेजारी 5 आहे, ते 5 y च्या शेजारी गेलेत, म्हणजे x चा सहगुणक y ला गेलाय. y च्या शेजारी जे 4 आहेत ते x ला गेलेत, म्हणजे y चा सहगुणक x ला गेलाय. सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे. मग हे गणित सोडवण्याची ट्रिक आहे. काय करायचं माहितीये का, 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी. पहिल्या पायरीमध्ये काय करायचं, या दोन समीकरणांची बेरीज करायची. बघा, पहिल्या पायरीमध्ये सरळ या दोन समीकरणांची बेरीज करा. समीकरण 1 अधिक 2 करा, आणि ते करून एक समीकरण 3 तयार करा. दोन समीकरणांची बेरीज करून एक नवीन समीकरण मिळेल, त्याला समीकरण 3 म्हणा. दुसऱ्या पायरीमध्ये या दोन समीकरणांची वजाबाकी करायची. समीकरण 1 वजा समीकरण 2 करा, किंवा 2 वजा 1 करा. ठीक, वजाबाकी करून तुम्हाला समीकरण 4 मिळेल. बघा, पहिली पायरी या दोन समीकरणांची बेरीज करायची, बेरीज करून समीकरण नंबर 3 मिळेल. दुसरी पायरी या समीकरणांची वजाबाकी करायची, वजाबाकी करून समीकरण 4 मिळेल.
आणि तिसऱ्या पायरीमध्ये परत बेरीज. आता कोणाची बेरीज करायची? ही जी दोन नवीन समीकरणं मिळाले 3 आणि 4, या 3 आणि 4 या दोन समीकरणांची इथं बेरीज केली की तुम्हाला एक्स किंवा वायची किंमत मिळते. तर चला पहिली पायरी या दोघांची बेरीज करू. मग इथे लिहायचं समीकरण नंबर 1 अधिक समीकरण नंबर 2 करू. चला बेरीज करू. 1 अधिक 2 बेरीज करून टाका. बघा एक काय बाबा 5x अधिक 4y बरोबर 17 आणि अधिक समीकरण नंबर 2 ला उचलून लिहा 4x अधिक 5y बरोबर 10. बेरीज करताना 5 आणि 4 9x, 4 आणि 5 9y आणि 17 आणि 10 झाले 27. आता बघा 9x अधिक 9y बरोबर 27. 9 9 आणि 27 हे तिघे सुद्धा 9च्या पाड्यात येतात. सगळ्यांना 9 ने भाग लावा. 9 एके 9 अधिक 9 एके 9 बरोबर 9 त्रिक 27 मिळालं समीकरण नंबर 3. बघा पहिली पायरी आपण काय केली? या दोन समीकरणांची बेरीज करून समीकरण 3 मिळालं जे आहे x अधिक y बरोबर 3. दुसरी पायरी आता करू. या दोन समीकरणांची वजाबाकी करा. समीकरण 1 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 1 वजा करा, काय प्रॉब्लेम नाही. आपण काय करू? समीकरण 1 वजा समीकरण 2 करू. ठीक आहे, 2 करू. आता समीकरण 1 काय बाबा 5x अधिक 4y, 5x अधिक 4y बरोबर 17 आणि वजा समीकरण 2 आहे 4x अधिक 5y बरोबर 10. इथं लिहायचं 4x अधिक 5y बरोबर 10. चला आता वजाबाकी करताना चिन्ह बदलतील. अधिकचं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा. ठीक आहे, 5 वजा 4, 5 वजा 4 किती बाबा x आलं. 4 वजा 5 सॉरी बघा 5x वजा 4x म्हणजे x आलं. 4 वजा 5 वजा 1 म्हणून वजा 1y आणि 17तून 10 गेले 7, 17 मधून 10 गेले 7, याला म्हणा समीकरण नंबर 4. बघा या दोन समीकरणांची बेरीज. बघा मी काय केलं? दोन समीकरणांची बेरीज करून x अधिक y बरोबर 3 हे समीकरण नंबर 3 मिळालं. नंतर या दोन समीकरणांची वजाबाकी करून मला x वजा y बरोबर 7 हे समीकरण 4 मिळालं. आता तिसऱ्या स्टेप मध्ये समीकरण 3 आणि 4 ची बेरीज करायची. इथं लिहायचं समीकरण नंबर 3 अधिक समीकरण नंबर 4 करू. ओके, समीकरण 3 अधिक 4 करू. समीकरण 3 काय आपल्याकडं x अधिक y बरोबर 3. मग इथं लिहायचं x अधिक y बरोबर 3 आणि अधिक समीकरण 4 बाबा काय आपल्याकडे x वजा y बरोबर 7. इथं लिहायचं x वजा y बरोबर 7. चला बेरीज करा. x आणि x झालं 2x अधिक y वजा y गेला 7 आणि 3 झाले 10. x आपल्या जाग्यावर 10 आपल्या जाग्यावर 2 गुणिले इकडे आले भागिले x बरोबर 2 पंचे 10. x बरोबर माझ्याकडे किती आलं? 5 आलं. झालं. आता x बरोबर 5 आल्यानंतर y ची किंमत कशी काढायची माहिती आहे. x बरोबर 5 ही किंमत तुम्ही समीकरण 1 2 3 4 कुठेही ठेवू शकता. आपण काय करू? ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. चला इथं लिहू आपण x बरोबर 5 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये ठेवू. 4 मध्ये ठेवलं तरी चालेल, 3 मध्ये ठेवू. 4 मध्ये ठेवा, 1 2 कशातही ठेवलं तरी चालेल. आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 आहे x अधिक y बरोबर 3. मग इथं लिहायचं x अधिक y बरोबर 3. x ची किंमत 5 अधिक y बरोबर 3. y ला म्हणायचं तू इथंच थांब, 3 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 5 अधिक हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 5 झाले. मग y बरोबर 3 वजा 5 वजा 2. अशा प्रकारे माझ्याकडे y बरोबर वजा 2 हे उत्तर येईल. x बरोबर 5 येईल. या पद्धतीने ही गणितं सोडवायची आहेत मित्रांनो. याचा स्क्रीनशॉट घ्या, अतिशय महत्वाचं आहे. या टाईपची गणितं आपल्याला बऱ्याचदा पेपरला विचारली जातात, त्याच्यामुळे या गणिताकडे जरा नीट व्यवस्थित लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊयात. पुढचे काही एक्झाम्पल आपण बघू. ओके, आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आता आणखी सुद्धा वेगळ्या प्रकारची काही गणित आहेत. तर तुमच्या पुस्तकामध्ये सराव संच 1.1 मध्ये जी शेवटची 2 गणित आहेत त्याच्यामध्ये 99x अधिक 101y बरोबर 499 या टाईपचं एक गणित आहे. तर ती गणितं सुद्धा जरा बघून घ्या, त्यातली गणितं आपल्याला येऊ शकतात. सेम हीच मेथड आहे. पुढे बघा, पुढचा जो प्रश्न आहे आलेख पद्धतीने सोडवा. आता आलेख काढायला आपल्याला 100% प्रश्न विचारला जातो. बघा, आलेख पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवा. x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 4. आता हे समीकरण मला आलेख पद्धतीने सोडवायचं आहे. तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? आलेख पद्धतीने सोडवायचं म्हणजे काय? x अधिक y बरोबर 6 चा एक आलेख काढायचा असतो. त्याच्यानंतर x अधिक y बरोबर 6 चा एक आलेख म्हणजे एक रेषा येईल. त्याच्यानंतर x वजा y बरोबर 4 चा एक आलेख म्हणजे त्याची एक रेषा येईल आणि या दोघांचा छेदनबिंदू म्हणजे माझं उत्तर. आता मला आलेख काढायचा एखाद्या आलेख कागदावरती, म्हणजे मला 3 बिंदूंचे निर्देशक लागतील. मग आता इथं आपण एक काम करू की 3 बिंदूंचे निर्देशक आपण या ठिकाणी इथं शोधण्यासाठी अशा प्रकारे ही सारणी आपल्याला बनवायची आहे.
या सारणीमध्ये काय असतंय, या सारणीमध्ये बघा पहिला एक्स आहे, नंतर वाय आहे आणि मग एक्स आणि वाय आहे, बरोबर. आणि इथं सुद्धा तसंच आहे, एक्स आहे, वाय आहे आणि एक्स वाय आहे. ओके, आता आपण एक काम करू, पहिला एक्स अधिक वाय बरोबर 6चा आलेख काढू. तर एक्स अधिक वाय बरोबर 6चा आलेख काढताना बघा एक्स अधिक वाय बरोबर 6. तर जे समीकरण आहे त्याला वायच्या स्वरूपात लिहा, म्हणजे वायला एका बाजूला ठेवा, म्हणजे मी समजा या वायला एका बाजूला ठेवतो, 6 आपल्या जागेवर ठेवतो, अधिक एक्स हे पलीकडे गेले वजा एक्स, म्हणजे माझ्याकडे जे समीकरण आहे वायच्या स्वरूपामध्ये मिळालं, वाय बरोबर 6 वजा एक्स. समजलं का? परत सांगतो नसेल समजलं तर. एक्स अधिक वाय बरोबर 6चा आलेख काढण्यासाठी ही सारणी पूर्ण करायची, हा टेबल बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी काय करतो, एक्स अधिक वाय बरोबर 6 मध्ये वायला एका बाजूला ठेवतो, 6 आपल्या जागेवर, एक्स अधिक पलीकडे गेला वजा. आता पुढची पायरी, वाय बरोबर 6 वजा एक्स हे समीकरण मला मिळालं. आता हा टेबल बनवण्यासाठी या समीकरणाचा वापर करेल. आता मी काय करतो, एक्सच्या किमती मनाने घेतो, 1 2 3, एक्सच्या किमती मनाने घ्या, 1 2 3 घ्या, 4 5 6 घ्या, ज्या आवडतील त्या घ्या. ओके, एक्सच्या किमती मनाने घेतल्यावर वायच्या किमती काढताना मनाने नाही काढायच्या. वायच्या किमती काढताना कॅल्क्युलेशन करावं लागेल. कसं? वायच्या किमती काढताना ही 1 आणि ही वाय बरोबर 6 वजा एक्स या दोघांचा वापर करायचा. म्हणजे एक्स बरोबर 1 असताना वायची किंमत किती, एक्स बरोबर 2 असताना वाय किती असेल, एक्स बरोबर 3 असताना वाय किती असेल हे काढावं लागेल. मग जर एक्स बरोबर 1 आहे त्यावेळेस वाय बरोबर किती असेल, वाय बरोबर 6 वजा एक्स असेल. एक्सची किंमत 1 असताना वाय बरोबर 6 वजा एक्स. 6 वजा एक्सची किंमत किती आहे बाबा, 1 आहे. 6तून 1 गेला 5. समजलं? एक्स बरोबर 1 असताना वाय बरोबर किती आपल्याकडे, हे सूत्र लक्षात घ्या. वाय बरोबर आपल्याकडे असतो 6 वजा एक्स, बरोबर. वाय बरोबर 6 वजा एक्स हे सूत्र आहे. मग 6 वजा एक्सची किंमत 1, 6 वजा एक्स किती 5. एक्स बरोबर जर 2 असेल तर मला वाय बरोबर किती मिळेल, 6 वजा एक्स मिळेल. 6 वजा एक्सची किंमत आता 2 आहे, 6 वजा 2 बरोबर 4 मिळेल. आणि एक्स बरोबर 3 असताना, बरं का, एक्स बरोबर 3 असताना वाय बरोबर मला 6 वजा एक्स मिळेल. 6 वजा एक्सची किंमत 3 आहे, 6तून 3 गेले 3. ओके, एक्स बरोबर 1 असताना वाय बरोबर 5, एक्स बरोबर 2 असताना वाय बरोबर 4, एक्स बरोबर 3 असताना वाय बरोबर 3, म्हणजे 1 5 2 4 3 3 अशा प्रकारे या ठिकाणी मला हे सगळ्या गोष्टी मिळतील. झालं? आता पुढे बघा, एक सारणी तयार झाली, एक टेबल बनला. आता याचा मी आलेख काढेल, पण त्याच्या अगोदर मला हा दुसरा एक टेबल बनवायचा आहे. तो काय आहे, एक्स वजा वाय बरोबर 4. आता इथं वजा वाय आपण त्याला पलीकडे नेऊ, एक्स आपल्या जागेवर ठेवू, 4 अधिक आहे इकडे आले वजा 4, वजा वाय पलीकडे गेले अधिक वाय, म्हणजे वाय बरोबर एक्स वजा 4 असं एक समीकरण मला मिळालं. लक्षात आलं तुमच्या? वाय बरोबर एक्स वजा 4. ओके, आता म्हणजे इथं पण वायला एका बाजूलाच ठेवायचं, सगळीकडे वाय एका बाजूला आला पाहिजे हे लक्षात घ्या. इथं पण काय केलं आपण, वजा वाय पलीकडे गेला अधिक वाय, अधिक 4 इकडे आला वजा 4, म्हणजे एक्स वजा 4 बरोबर वाय. याचा अर्थ वाय बरोबर एक्स वजा 4 असं मला समीकरण मिळालेलं आहे. आता मी काय करतो, एक्सच्या किमती मानाने घेतो, 1 2 3 घेतल्या तरी चालेल. मी सध्या 4 5 6 घेतो, 4 5 आणि 6. मग आता एक्स बरोबर 4 असताना वाय बरोबर किती, वाय बरोबर काय असतं, एक्स वजा 4 असतं, बरोबर. एक्स बरोबर 5 असताना वाय बरोबर किती, वाय बरोबर एक्स वजा 4 असतं. आणि एक्स बरोबर 6 असताना वाय बरोबर किती, वाय बरोबर एक्स वजा 4 असतं. आता लक्षात घ्या, एक्स बरोबर 4 असताना वाय म्हणजे एक्स वजा 4. आता एक्सची किंमत 4 टाका, म्हणजे 4 वजा 4 बरोबर 0. एक्स बरोबर 5 असताना वाय बरोबर एक्स वजा 4, एक्सच्या जागेवर आता 5 लिहा, म्हणजे 5 वजा 4 बरोबर 1. एक्स बरोबर 6 असताना वाय बरोबर एक्स वजा 4, एक्सच्या जागेवर आता 6 लिहा, म्हणजे 6 वजा 4 बरोबर किती 2, म्हणजे एक्स बरोबर 1 असताना वाय बरोबर 2, एक्स बरोबर 4 असताना वाय बरोबर 2, एक्स बरोबर 5 असताना वाय बरोबर इथं वाय बरोबर 0, एक्स बरोबर 4 असताना वाय बरोबर 0, एक्स बरोबर 5 असताना वाय बरोबर 1, एक्स बरोबर 6 असताना वाय बरोबर 2 आहे. ओके, मग आता इथं काय मिळालं, 4 0 हा एक बिंदू, 5 1 हा एक बिंदू आणि 6 2 हा एक बिंदू. आता आपण ह्या दोन सारण्या बनवल्या, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय किंवा व्हिडिओला पॉज करून हे लिहून घेऊ शकताय. आता आपण काय करू, या दोन टेबल बनले, आता आपण यांचा आलेख काढूयात. चला पटकन आता यांचा आलेख काढून घेऊ. आलेख काढणं हे अतिशय सोपं आहे. बघा, आलेख काढण्यासाठी बघा लक्षात घ्या, आता ऑलरेडी हे बिंदू मी इथं लिहून ठेवले ऑलरेडी, या दोन टेबल जे आपण बनवलेले ते. आता आलेख काढताना एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट, आडवा जो आहे तो एक्स अक्ष असतो,
आडवा जो आहे त्याला आपण एक्स अक्ष म्हणू, उभा जो आहे त्याला आपण वाय अक्ष म्हणू. आणि या एक्स अक्षावरती बघा उजव्या बाजूला सगळे धनसंख्या, डाव्या बाजूला ऋण संख्या, वाय अक्षावर वर सगळ्या धनसंख्या, खाली सगळ्या ऋण संख्या. आता याच्यावर आपण एक्स अधिक वाय बरोबर 6चा आलेख काढू. त्याच्यामध्ये पहिला बघा 1 5 आहे, एक्सचा निर्देशक 1 वायचा 5, एक्सचा निर्देशक 1 आणि वायचा 5 आहे, मग इथं आपण लिहू 1 5. त्याच्यानंतर एक्सचा निर्देशक 2 वायचा 4 आहे, 2 आणि 4 इथे लिहा 2 आणि 4. एक्सचा निर्देशक 3 आणि वायचा 3 आहे, 3 आणि 3 या ठिकाणी आपण लिहू 3 आणि 3. झालं. यांच्यामधून जाणारा आलेख आपण या ठिकाणी अशा प्रकारे काढून टाकू. हा झाला आपला आलेख. ओके, हा कोणाचा आलेख आहे? एक्स अधिक वाय बरोबर 6चा आलेख आहे. कधी कधी तुम्हाला काय विचारलं जाईल माहिती आहे का? कधी कधी प्रश्न असा विचारला जाईल की बाबा तुम्ही एकच आलेख काढा, फक्त हा एक्स अधिक वाय बरोबर 6चाच आलेख काढा आणि हा आलेख तयार काढल्यानंतर कुठला त्रिकोण तयार होतो? तर इथं काटकोन त्रिकोण तयार होतो, समद्विभुज काटकोन त्रिकोण. आणि मग या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ काय? पाया गुणिले उंची, पाया 6 उंची 6, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची सूत्र वापरून क्षेत्रफळ काढू शकता. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायला पण सांगितलं जाऊ शकतं, पण सध्या आपल्याला सोडवायला सांगितले. मग एक्स अधिक वाय बरोबर 6चा आलेख काढला. आता दुसरा आलेख आहे एक्स वजा वाय बरोबर 4चा. त्याच्यामध्ये पहिला बिंदू आहे 4 0, एक्सचा 4 वायचा 0, 4 0 काढला, हा 4 आणि 0 झाला. त्याच्यानंतर काय बाबा 5 आणि 1, एक्सचा 5 वायचा 1, एक्सचा 5 आहे वायचा 1, 5 आणि 1 इथे लिहिला 5 आणि 1. आणि तिसरा बिंदू 6 आणि 2, एक्सचा 6 वायचा 2, 6 आणि 2. तिघांमधून जाणार आता एक रेषाखंड काढू, अशी रेषा काढू. हा जो आलेख आहे कोणाचा? एक्स वजा वाय बरोबर 4चा. झाले 2 आलेख. आता माझं उत्तर काय? या दोघांचा जो छेदनबिंदू असतो ते माझं उत्तर. दोघांचा छेदनबिंदू इथं आहे, त्याचे एक्स निर्देशक 5 आहे, वाय निर्देशक 1 आहे. म्हणजे एक्स वाय बरोबर आपल्याकडे आलं एक्सचा निर्देशक 5 आहे, वायचा आहे 1, 5 आणि 1. बघा एक्स अधिक वाय बरोबर 6, 5 अधिक 1 बरोबर 6, एक्स वजा वाय बरोबर 4, 5 वजा 1 बरोबर 4. तर अशा पद्धतीनं आपल्याला आलेख काढता आला पाहिजे. आता हा आलेख तुम्ही काढून घ्या, व्हिडिओला पॉज करून काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून काढून घ्या. आता आपण काय करू, पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा बघा, पहिला प्रकरण अतिशय महत्वाचं आहे बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा आणि ह्या आपल्या युनिट टेस्टसाठी सुद्धा. आता इथे बघा हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये काय 4/x अधिक 5/y बरोबर 7, 3/x अधिक 4/y बरोबर 5, सराव संच 1.4. नीट समजून घ्या, कारण 1.4 मधलं एखाद दुसरं गणित आपल्याला येऊ शकतं. आता याच्यात काय करायचं बघा, एक लक्षात घ्या, 4/x म्हणजे काय असतं? 4 गुणिले 1/x, त्याचा अर्थ 5/y म्हणजे 5 गुणिले 1/y बरोबर आपल्याकडे 7. त्याचबरोबर 3/x म्हणजे 3 गुणिले 1/x अधिक 4/y म्हणजे 4 गुणिले 1/y आणि बरोबर बाबा 5. आता याच्यामध्ये बघा 1/x आणि 1/y आलेला आहे. मग आपण एक काम करू, 1/x बरोबर a आणि 1/y बरोबर b मानू, 1/y बरोबर b मानू. ठीक आहे, मानलं. 1/x बरोबर a आणि 1/y बरोबर b मानू. झालं. आता याच्यामध्ये आपण काय करू, 4 गुणिले 1/x च्या ऐवजी a अधिक 5 गुणिले 1/y च्या ऐवजी b बरोबर 7. समीकरण नंबर 1. म्हणजे 4 गुणिले 1/x च्या ऐवजी a अधिक 5 गुणिले 1/y च्या ऐवजी b बरोबर 7. त्याच्यानंतर बघा 3 गुणिले 1/x च्या ऐवजी 3a, 4 गुणिले 1/y च्या ऐवजी 4b आणि बरोबर 5. याला म्हणा समीकरण नंबर 2. झालं. पुढे बघा, आता ही दोन समीकरणं आपल्याला सोडवायची आहेत आणि सोडवून मग a आणि b च्या किमती काढायच्या आणि a आणि b च्या किमती काढल्या की त्या काढल्यानंतर मग x आणि y च्या किमती काढायच्या. आता ही दोन समीकरणं कशी सोडवायची तुम्हाला माहिती आहे. तुम्ही चलाचा सहगुणक समान करून सोडवा किंवा क्रेमरच्या पद्धतीने सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. आपण चलाचा सहगुणक समान करू. त्याच्यासाठी बघा इथं कोणाचा सहगुणक समान नाही, इथं 4 3 आहेत, इथं 5 4 आहेत. मग आपण समजा a चा समान करू. मग a चा समान करण्यासाठी काय करू, 4ला 3 गुणू, 3ला 4. आता ह्या 4ला 3 गुणलं तर 12 येतील आणि ह्या 3ला 4 गुणल्यावर 12 येतील. म्हणजे 12 12 आले की काम झालं. मग इथं आपण तसं लिहू, समीकरण 1 ला 3 ने आणि समीकरण 2 ला 4 ने गुणू. ओके, 2 गुणिले 4 करू. झालं. आता काय होईल बाबा, याला कितीने गुणा, 3ला 3ने, 4 त्रिक 12 12a अधिक 4 पंचे 20 20b, सॉरी 3 चौक 12 12a, 3 5 15 15b, त्याच्यानंतर बरोबर 3 7 21. समीकरण नंबर 3 झालं. आता समीकरण 2 ला 4 ने गुणायचं, 4 त्रिक 12 12a अधिक
4 चौक 16 16b आणि बरोबर 4 पंचे 20 समीकरण नंबर 4. आता एक काम करा, समीकरण नंबर 3 या ठिकाणी बघा आपण आपल्याकडे काय झालेलं आहे, समीकरण 3 आणि 4 तयार झालं बघा. समीकरण 1 ला कशाने गुणलेले आपण 3 3 चौक 12 3 5 15 3 7 21. समीकरण 2 ला 4 ने गुणलं 4 त्रिक 12 4 चौक 16 4 पंचे 20. आता इथं 12 कट होतील बघा, दोन्हीकडे समान आहे, 12 कट होतील. ते कट करण्यासाठी दोन समीकरणांची वजाबाकी करावी लागेल. त्यासाठी समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करू. त्याच्यामुळे इथे लिहू समीकरण 4 वजा समीकरण 3 करू. चला आता समीकरण 4 कुठे त्याला उचला. 4 आहे आपल्याकडं, 12a अधिक 16b बरोबर 20. इथे लिहायचं 12a अधिक 16b बरोबर 20 आणि वजा समीकरण 3 आहे 12a अधिक 15b बरोबर 21. 12a अधिक 15b बरोबर 21. वजाबाकी करताना खालची चिन्ह बदला, अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा. 12 12 गेले, 16तून 15 गेले बी 1b आणि 20 वजा 21 वजा 1. बी बरोबर माझ्याकडे आलं वजा 1. बी ची किंमत आपल्याकडे आली वजा 1. आता मला कोणाची किंमत काढायची, ए ची. मग ए ची किंमत काढण्यासाठी आपण काय करू, बी ची जी किंमत आहे वजा 1 तिला तुम्ही समीकरण 1 2 3 कुठेही ठेवू शकता. आपण काय करू, या किमतीला समीकरण 2 मध्ये ठेवू. चला बी बरोबर वजा 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवू. ओके 2 मध्ये ठेवू. आता समीकरण 2 आपल्याकडे काय आहे, 3a अधिक 4b बरोबर 5. मग इथे लिहा 3a अधिक 4b बरोबर 5. 3a अधिक 4 गुणिले b ची किंमत आहे वजा 1 बरोबर 5. 3a वजा 4 1 4 म्हणून 4 बरोबर 5. 3a बरोबर 5 आपल्या जागेवर वजा 4 पलीकडे गेले अधिक 4. 3a बरोबर 5 अधिक 4 9. मग आपल्याकडे आलं 3a बरोबर a बरोबर 9 भागिले 3, कारण गुणिले 3 पलीकडे गेले भागिले आणि म्हणून a बरोबर 3 त्रिक 9. a ची किंमत झाली 3. पण आपल्याला a आणि b च्या नकोय इथे लिहायचं, परंतु आपल्याकडे काय असतं 1/x बरोबर a असतं आणि 1/y बरोबर b असतं. मग आता इथं आपण a आणि b च्या किमतीचा आधार घेऊन x आणि y च्या किमती काढू. मग इथे लिहायचं 1/x बरोबर a ची किंमत किती आली बाबा 3 आली. 3/x 1 असतं. तिरकस गुणाकार x गुणिले 3 3x 1 गुणिले 1 1 x आपल्या जाग्यावर 1 आपल्या जाग्यावर 3 गुणिले पलीकडे गेला भागिले 3 म्हणजे x ची किंमत 1/3 आली. 1/y बरोबर b. b ची किंमत किती वजा 1 आहे बघा, इथं वजा 1 आले. वजा 1च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. तिरकस गुणाकार y गुणिले वजा 1 वजा y 1 1 1 दोन्हीकडची चिन्ह बदला. वजा y चा अधिक y अधिक 1 चा वजा 1 म्हणजे y बरोबर वजा 1. म्हणजे ह्या प्रकारचं गणित येऊ शकतं. आता मी एकच गणित घेतलंय, सगळी गणित काय रिव्हिजन मध्ये आपल्याला घेता येत नाही. सराव संच 1.4 मध्ये बघा मित्रांनो, जेवढी गणित आहेत ती सगळी गणितं नीट करा. त्या सगळ्या गणितांचा सराव चांगल्या प्रकारे करा, खूप फायदा होईल. ओके आता याच्यानंतर एक शाब्दिक गणित. आता शाब्दिक गणित कसं सोडवायचं ते पण आपण बघूयात. ती प्रक्रिया समजून घेऊ. शाब्दिक गणित कसं सोडवायचं बघा. आता समजा तुम्हाला हे शाब्दिक गणित सोडवायचं कुठलंही असेल तर कुठल्याही शाब्दिक गणितामध्ये दोन गोष्टी असतात. कुठल्या दोन गोष्टी असतात, एक तर दोन गोष्टी म्हणजे दोन संख्या असतील, दोन वस्तू असतील, दोन व्यक्ती असेल, काही असेल, दोन असेल तर त्या दोघांपैकी एकाला x म्हणायचं एकाला y म्हणायचं. झालं, ही पहिली पायरी. दुसऱ्या पायरीमध्ये काय असतं, याच्यामध्ये दोन अटी असतात आणि त्या दोन अटींवरून दोन समीकरणं तयार करायची आणि तिसऱ्या पायरीमध्ये ती सोडवायची. संपला विषय. एवढं लक्षात घ्या. इथं काय आहे, दोन संख्यांमधला फरक 3 आहे. आता इथं दोन संख्या आहेत. दोन संख्या आहे म्हणजे एक लहान संख्या असेल एक मोठी संख्या असेल. मग इथं लिहा बाबा मोठी संख्या x म्हणा, एकाला y म्हणा, एकाला x म्हणा. इथं लिहा मोठी संख्या जी आहे त्या मोठ्या संख्येला आपण काय म्हणू, x म्हणू आणि लहान संख्या जी आहे त्या लहान संख्येला आपण म्हणू y. झालं बाबा, एकाला x म्हटलं एकाला y. आता याच्यामध्ये दोन अटी आहेत, त्या दोन अटींवरून दोन समीकरणं तयार करा. त्याच्यातली पहिली अट बघू काय. पहिली अट आपल्याला काय दिले बघा. पहिल्या अटीनुसार दोन संख्यांमधला फरक 3 आहे भावड्या. फरक म्हणजे वजाबाकी म्हणजे मोठी संख्या x वजा लहान संख्या y बरोबर आपल्याकडे 3 आहे. समीकरण 1 तयार झालं, बस विषय संपला. दुसरी अट, पहिली अट झाली. आता दुसरी अट बघा काय. दुसरी अट
दुसरी अट, हा प्रश्न ऑलरेडी बोर्डाला येऊन गेला. दुसरी अट काय की त्यातील मोठी संख्या आणि लहान संख्या, बघा त्यातील मोठी संख्या काय बाबा x आहे आणि लहान संख्येची दुप्पट काय बाबा 2y, यांची जी बेरीज आहे ती 15 आहे, बरोबर 15. समीकरण नंबर 2. बघा मित्रांनो काय याच्यामध्ये काहीच नाही, एकदम भारी विषय. पहिली अट काय, दोघांमधला फरक 3 आहे, मोठी संख्या x वजा लहान संख्या y बरोबर 3. फरक 5 म्हटलं असतं तर 5 लिहिलं असतं, झालं. दुसरी अट काय विचारले, पहिली संख्या त्यातली मोठी संख्या x आणि लहान संख्येचे दुप्पट 2y यांची बेरीज म्हणून अधिक 15 आहे, बरोबर 15. कधी कधी असं म्हटलं गेलं जाईल, मोठ्या संख्येची तिप्पट मग 3x लिहिलं असतं, लहान संख्येची दुप्पट 2y लिहिलं असतं, यांची बेरीज 19 आहे, असं पण काही विचारलं जाऊ शकतो. जशी अट दिली जाईल तसं लिहायचं. आता ही दोन समीकरणं सोडवून x आणि y च्या किमती काढायच्यात. आता ही दोन समीकरणं कशी सोडवायची हे तुम्हाला माहिती आहे. दोघांमध्ये x आणि x समान आहे, तो कट होऊ शकतो. यासाठी आपण काय करू, समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करू. त्याच्यासाठी आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. ओके, तसं इथे लिहू, समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. 2 वजा समीकरण 1 करून टाकू. चला, समीकरण 2 ला उचला. समीकरण 2 x अधिक 2y बरोबर 15, x अधिक 2y बरोबर 15 वजा समीकरण 1 काय, x वजा y बरोबर 3, x वजा y बरोबर 3. वजाबाकी करताना खालचे चिन्ह बदलतात, अधिकचं वजा, वजाचं अधिक, अधिकचं वजा, x कट झाले. आता याच्यामध्ये 2 आणि अधिक पकडा. आता बरं का, आता 2 अधिक y पकडा, अधिक 1y पकडा. 2 अधिक 1 झालं 3, 3y. 15तून 3 गेले 12, y आपल्या जाग्यावर, 12 आपल्या जाग्यावर, 3 गुणिले इकडे आले भागिले 3 आणि y बरोबर 3 चौक 12. y ची किंमत आपल्याकडे आली 4. आता x ची किंमत काढण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, y बरोबर 4 ही किंमत तुम्ही समीकरण 1, 2, 3 कुठेही लिहू शकता. आपण 1 मध्ये ठेवू, नाही तर तसं लिहू, 1 मध्ये ठेवा. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू. त्याच्याऐवजी समीकरण 1 मध्ये ठेवू, 2 मध्ये ठेवलं असतं तरी चाललं असतं, समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 काय बाबा आपल्याकडं, x वजा y बरोबर 3. मग इथं लिहायचं x वजा y बरोबर 3. x वजा x बरोबर y बरोबर 4 आहे बरं का, आपण चुकून 1 लिहिली. x वजा y ची किंमत 4 आहे बरोबर 3. x आपल्या जाग्यावर, 3 आपल्या जाग्यावर, वजा 4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 4 आणि x बरोबर 3 आणि 4 झाले 7. म्हणजे त्या संख्या काय झाल्या, 4 आणि 7. मोठी संख्या 7, लहान संख्या 4. तर अशा प्रकारे तुम्ही ही गणित सोडवू शकता. शाब्दिक गणित कुठलंही आलं तरी ते आपल्याला या पद्धतीने सोडवता आलं पाहिजे. चला याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. बघा आता पुढे जाऊयात. येस तर मित्रांनो, आता आपण काय करू, वर्ग समीकरणे या प्रकरणातली काही गणितं जी आहेत त्यात आपण बघून घेऊयात. आणि वर्ग समीकरणे या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर हे जे प्रकरण आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. परंतु तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. बघा, वर्ग समीकरण प्रकरण, हे प्रकरण बोर्डाच्या परीक्षेला जवळपास 12 मार्काला, वर्ग समीकरणे या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. पण त्याच्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करतो की जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर आपण आपल्या ऍप वरती ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे. रोज संध्याकाळी 8 वाजता, रात्री 8 वाजता ऑनलाईन क्लास आपला असतो, सोमवारपासून शनिवारपर्यंत. आणि या ऑनलाईन क्लासमध्ये आपण इंग्लिश, गणित आणि विज्ञान या 3 विषयांवर चर्चा करत असतो. बाकी इतर जे विषय आहेत त्या विषयांची आपण बोर्डाच्या टायमाला तयारी करून घेणार आहोत. ओके, पण हे 3 विषय आपले रेग्युलरली होत असतात. एकदा या 3 विषयांचा सिलेबस झाला की बाकी आपण इतर विषयांवरती सुद्धा चर्चा करणार आहोत. ओके, आणि आपला जो ऍप आहे याची ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला ऍप जो आहे तो डाउनलोड करू शकताय आणि तो डाउनलोड करून त्याच्यावरती आपला जो कोर्स आहे तो परचेस करू शकताय. फक्त 199 रुपयामध्ये मित्रांनो तुम्ही आपला ऍप जो आहे त्यावरचा कोर्स परचेस करू शकताय. चला आता जाऊयात पुढे. वर्ग समीकरणे या प्रकरणातला हा एक प्रश्न जो आहे तो खूप वेळा आतापर्यंत येऊन गेलाय बोर्डाच्या परीक्षेला आणि या टाईपचा प्रश्न तुमच्या चाचणी परीक्षेला सुद्धा येऊ शकतो. तो म्हणजे काय, पुढीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे. तर याच्यामध्ये बघा ABCD 4 ऑप्शन आहे. तर हा जो बी ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. बघा, हे वर्ग समीकरण आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे ए आहे का वर्ग समीकरण, इथं तर मला x चा वर्ग दिसतोय, पण नाही. तुम्ही जर नीट विचार केला ए मध्ये बघा, ए वर्ग समीकरणात काय, समीकरणामध्ये काय आहे, 5/x - 3 बरोबर x चा वर्ग आहे. हा x खाली आलाय,
तो पहिला घालवावा लागेल, बरोबर. तो घालवण्यासाठी आपण खालचा एक्स घालवण्यासाठी सगळीकडे एक्सने जर मी गुणलं तर काय होतंय, 5 छेद एक्स गुणिले एक्स वजा 3 गुणिले एक्स आणि एक्स वर्ग गुणिले एक्स. एक्स एक्स गेला, 5 वजा 3 एक्स आणि एक्स वर्ग गुणिले एक्स, एक्सचा घन झाला. बघा इथं एक्सचा घन तुम्हाला मिळाला, म्हणजे हा घन आला म्हणजे वर्ग नाही झाला, म्हणजे वर्ग समीकरण नाही झालं. म्हणजे ए ऑप्शन हा वर्ग समीकरण नाहीये. ए ऑप्शन मधलं हे वर्ग समीकरण नाहीये. आता बी ऑप्शन मध्ये बघा, इथं एक्स ने एक्स अधिक 5 ला गुणा, एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग असतो अधिक एक्स गुणिले 5 5x असतात आणि बरोबर 4. बघा इथं वर्ग आला म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. म्हणजे बी मिळाला, बाकी तिघांकडे बघायची पण गरज नाही, बाकी दोघांकडे बघायची पण गरज नाही, मिळालं बाबा हे वर्ग समीकरण आहे, विषय संपला. पुढचा प्रश्न याच्या अपोजिट एक विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे पुढीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही. आता मगाशी कुठला आहे, आता इथं कुठलं नाही. आता 4 पैकी 3 वर्ग समीकरण असतील आणि एक नसेल. पहिलं बघा, हा एक्स वर्ग आणि हा एक्स वर्ग कट झाला म्हणजे फक्त 4x बरोबर 11 राहिलं. 4x बरोबर 11 हे वर्ग समीकरण आहे का, नाहीये, म्हणजे मिळाला. ए ऑप्शन करेक्ट आहे, बाकी तिघांकडे बघायची पण गरज नाहीये. ओके, तर या दोघांपैकी एखादा प्रश्न विचारला जातो, कधी कधी 1 मार्काला विचारला जाईल. बहुपर्यायी प्रश्न असेल तर मग तो कधी कधी बहुपर्यायी पण नसेल, डायरेक्ट विचारला जाईल की बाबा y वर्ग अधिक 2y बरोबर 8 हे वर्ग समीकरण आहे का, डायरेक्ट विचारलं जाईल. मग बाबा यस बाबा आहे, कारण कोटी 2 आहे, सगळ्यात मोठा घातांक 2 आहे. पुढे बघा, पुढील समीकरणे सामान्य रूपात लिहा. लय सोपा विषय, सामान्य रूपात लिहिणं. बघा 2y, पहिला प्रश्न आहे 2y बरोबर 10 वजा y वर्ग. मला पहिला y वर्ग पाहिजे. आता तो वजा y वर्ग आहे, त्याला इकडे आणा बाबा, अधिक y वर्ग. नंतर मला y पाहिजे, y ऑलरेडी इथंच आहे 2y अधिक 2y, आणि नंतर मला स्थिर संख्या पाहिजे जी 10 आहे. 10 कुठं, बरोबर चिन्हाच्या पलीकडे, तिला अलीकडे आणा, अधिक इकडे आली, वजा झाली, बरोबर 0. आणि कधी कधी काय सांगितलं जाईल, याच्यामध्ये एबीसीच्या किमती काढा. मग या समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 सोबत करून तुम्ही एबीसीच्या किमती पण काढू शकता. आता या गणिताला सामान्य रूपात लिहिण्यासाठी m अधिक 2 ने m वजा 5 ला गुणावं लागेल. मग पहिलं m ने गुणा m वजा 5 ला, नंतर अधिक 2 ने गुणा m वजा 5 ला, बरोबर 0. बरोबर, m गुणिले m m चा वर्ग, m गुणिले वजा 5 वजा 5m अधिक 2 गुणिले m 2m आणि वजा 2 पंचे 10 बरोबर 0. m वर्ग आपल्या जाग्यावर, इथं वजा अधिक वजा बाकी, 5तून 2 गेले 3, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 3m आणि हे वजा 10 बरोबर 0 झालं सामान्य रूपात. वर्ग समीकरण सामान्य रूपात हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. मी प्रत्येक प्रकारचा एक एक प्रश्न घेतो या रिव्हिजन मध्ये, जेणेकरून तुमची सगळी तयारी होईल. ठीक आहे, चला पुढचा. पुढे बघा, आता इथे बघा, वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा. म्हणजे याचा अर्थ, आता बघा इथं आपलं जे समीकरण आहे याच्यामध्ये एक्स वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0, याचा x बरोबर 1 हे मूळ आहे की नाही ते चेक करा. त्याचबरोबर x बरोबर वजा 1 हे मूळ आहे की नाही ते चेक करा. एकदम सोपं आहे. या समीकरणाच्या दोन बाजू असतात, एक डावी बाजू एक उजवी बाजू. इथे डाव्या बाजूला एक्स वर्ग अधिक 4x वजा 5 आहे. मग आता आपण एक काम करू की x बरोबर 1 घेऊ. ओके, x बरोबर 1 घेतल्यानंतर डावी बाजू बघा या ठिकाणी काय आहे. इथं जर आपण बघितलं डावी बाजू आपल्याकडे आहे, डावी बाजू आपल्याकडे दिसते की एक्स वर्ग अधिक 4x वजा 5. आता मला एकच काम करायचंय, या डाव्या बाजूमध्ये एक्सच्या ऐवजी 1 लिहायचंय, कारण एक्स बरोबर 1 मूळ आहे की नाही ते चेक करायचंय. एक्सच्या जागेवर 1 लिहिलं, एकाचा वर्ग अधिक 4 गुणिले एक्सच्या जागेवर 1 आणि हे वजा 5, एकाचा वर्ग 1 अधिक 4 एके 4 आणि वजा 5, 1 आणि 4 किती झाले 5 वजा 5 बरोबर 0. उजव्या बाजूला पण 0 आहे, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू, डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याकडे आलेला आहे. आता या दोन्ही बाजू सारख्या आल्या, उत्तर 0 आलं. एक्स बरोबर 1 ही किंमत ज्यावेळेस मी या डाव्या बाजूमध्ये टाकतो, म्हणजे एक्स वर्ग अधिक 4x वजा 5 मध्ये टाकतो, त्यावेळेस मला काय मिळतंय, 0 उत्तर मिळते, जे उजव्या बाजू इतकं आहे. म्हणून आपण म्हणू शकतो, म्हणून एक्स बरोबर 1 हे समीकरणाचे मूळ आहे. एक्स वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 चे मूळ आहे. ओके, मूळ आहे असं या ठिकाणी आपल्याला स्पष्ट म्हणता येऊ शकतं. झालं. आता एक्स बरोबर वजा 1 घेऊन चेक करायचं, जर तुमच्याकडे उत्तर 0 आलं तर मूळ आहे, 0 व्यतिरिक्त दुसरं काही आलं तर म्हणायचं मूळ नाही. असाच प्रश्न असतो, एकदम सिंपल. पुढे बघा,
हे समीकरण बघा 5x वर्ग काय समीकरण आहे 5x वर्ग बरोबर 10x अधिक 8 8 हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहायचंय आणि सामान्य रूपात लिहून एबीसीच्या किमती काढायच्या एकदम सोपं 5x वर्ग आपल्या जागेवर अधिक 10x ला इकडे आणा वजा 10x झाले अधिक 8 ला इकडे आणा वजा 8 झाले बरोबर 0 मित्रांनो तुमचं समीकरण सामान्य रूपात झालं आता सामान्य रूपामध्ये लिहिल्यानंतर याच्यामध्ये एबीसीच्या किमती काढायच्या ए बी आणि सी च्या किमती काढायच्या असतील तर एक वाक्य लिहायचं वरील समीकरणाची तुलना तुलना कोणासोबत करायची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी करू यासोबत तुलना करायची आणि ही तुलना करून मग एबीसीच्या किमती काढायच्या एबीसीच्या किमती काढताना हे वाक्य खूप महत्वाचं आहे वरील समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी करायची आणि मग एबीसीच्या किमती काढायच्या आता इथं ए बरोबर किती बाबा 5 आहे बी बरोबर किती बाबा वजा 10 आहे बी बरोबर काय बाबा ए बरोबर काय एक्स वर्गाच्या शेजारी जो असतो तो ए इथं एक्स वर्गाच्या शेजारी 5 आहे म्हणून ए बरोबर 5 बी म्हणजे काय बाबा एक्सच्या शेजारी असतो तो बी इथं एक्सच्या शेजारी वजा 10 आहे नुसते 10 नका लिहू वजा 10 लिहा आणि सी बरोबर काय बाबा एकटा कोणी वजा 8 आहे वजा 8 लिहा तर अशा पद्धतीनं आपल्याला एबीसीच्या किमती काढायला सांगितल्या जाऊ शकतात सोपा प्रश्न असतो एकदम सिंपल आहे मित्रांनो या प्रकारच्या प्रश्नात आपल्याला आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजेत ओके चला पुढे अगला सवाल आपके सामने ये रहा हा जर x बरोबर 3 हे के एक्स वर्ग बघा x बरोबर 3 हे के एक्स वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 चे एक मूळ आहे मग आता एक काम करायचं हे जे आपलं समीकरण आहे काय बाबा के एक्स वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणामध्ये एक्सच्या जाग्यावर फक्त 3 लिहायचे जिथं जिथं एक्स असेल तिथं तिथं त्या एक्सच्या जाग्यावर मला काय करायचं 3 लिहायचं बाकी काय नाही तुम्ही एक्सच्या जाग्यावर 3 लिहून कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला के ची किंमत ऑटोमॅटिकली मिळते बघा के गुणिले एक्सचा वर्ग आहे त्याच्याऐवजी 3 आहे 3चा वर्ग वजा 10 गुणिले एक्स आहे एक्सच्या जागेवर 3 लिहायचं आपण या इथं लिहू एक्सच्या जागेवर 3 अधिक 3 बरोबर 0 ओके के गुणिले 3चा वर्ग 9 वजा 10 त्रिक 30 अधिक 3 बरोबर 0 9 गुणिले के 9 के वजा अधिक वजा बाकी 30तून 3 गेले 27 वजा 27 बरोबर 0 के ची किंमत काढायची म्हणून 9 के आपल्या जागेवर वजा 27 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 27 झाले के आपल्या जाग्यावर 27 आपल्या जाग्यावर 9 गुणिले आले भागिले 9 के बरोबर 9 त्रिक 27 अशा प्रकारे मला के बरोबर 3 मिळेल बघा एक्स बरोबर 3 दिले म्हणून एक्सच्या जागेवर 3 टाकलं एक्स बरोबर 4 दिली झाली असती तर मी एक्सच्या जागेवर 4 टाकलं असतं एक मूळ 5 दिला असतं तर मी एक्सच्या जागेवर 5 लिहिलं असतं अशा पद्धतीने हा प्रश्न सोडू शकताय याच्यामध्ये एक्सची किंमत बदलेल समीकरण बदलेल ओके किंवा कधी कधी तुम्हाला के च्या ऐवजी एम ची किंमत काढा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पण आपल्याला आलं पाहिजे ओके चला नेक्स्ट पुढचा बघा प्रश्न हे समीकरण अवयव पद्धतीने सोडवा कुठलंही वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा हे गणित हमखास कुठल्याही परीक्षेला असतात बघा एक्स वर्ग अधिक 8x अधिक 15 बरोबर 0 मित्रांनो अवयव पद्धतीने कुठलंही समीकरण सोडवत असताना एक लक्षात घ्यायची की पहिली पायरी काय ह्या 15ला पलीकडे न्या शेवटी जे 15 दिसतात त्याला पलीकडे न्या कधी कधी इथं जर माझ्याकडे एक्स वर्ग आहे नुसता म्हणून मी 15ला पलीकडे घेतलं जर इथं 2 असतं 2x वर्ग तर 15 2 30 ला पलीकडे नेलं असतं 3x असतं 3x वर्ग तर 15 त्रिक 45 ला पलीकडे नेलं असतं त्याच्यानंतर 15चे अवयव पाडायचे 15 1 15 5 त्रिक 15 अशा प्रकारे 15चे 2च अवयव पडतील आता या दोघांमधली एक जोडी निघायची 15 आणि 1 असेल किंवा 5 आणि 3 असेल किंवा काही असेल त्याच्यातली मला एकच जोडी घ्यायची मग आता मी नेमकी कुठली जोडी घेऊ तर मग 15ला विचारायचं 15च्या आधी काय चिन्ह आहे अधिकचं चिन्ह आहे म्हणजे मला बेरीज 8 पाहिजे कोणाची बेरीज 8 येते बाबा 5 आणि 3 ची म्हणजे 5x आणि 3x ही जोडी घेतो कारण दोघांची बेरीज 8 येते मला बेरीज 8 पाहिजे आता या दोघांना चिन्ह दिली पाहिजेत चिन्ह कुठली द्यायची दोघांची बेरीज 8 होते दोन संख्यांची बेरीज केव्हा असते ज्यावेळेस त्या दोन संख्यांना अधिक अधिक चिन्ह येईल किंवा वजा वजा म्हणजे सारखं चिन्ह असेल तेव्हाच त्या दोन संख्यांची बेरीज होईल मग या दोघांना आता अधिक अधिकचं द्यायचं का वजा वजा मग लक्षात घ्या 8x च्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे म्हणून या दोघांना अधिक अधिकचं चिन्ह द्यायचं
8x च्या अगोदर वजाचं चिन्ह असतं तर मी या दोघांना वजाचं चिन्ह दिलं असतं, बाकी काहीच नाही. ओके, तर एवढ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आपण जरा समजून घेतल्या पाहिजे. एकच मिनिटं जरा बाबा, किसका फोन आहे, फोनला जरा आपण जरा, अरे बाबा लय फोन यायला लागले. एकच मिनिटं, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एकच मिनिट, एक मिनिट. यस, तो ये फोन ऐसा आहे. तर या ठिकाणी आता आपण काय करूया, तिथे विषय आपला पुढे चालू होता कारण मी आता मध्ये व्हिडिओला पॉज करून जरा फोन उचलला. बघा, तर इथे आपण अधिक 5x आणि अधिक 3x ते इथं लिहू. जर इथं वजाचं चिन्ह असतं तर मी दोघांना वजाचं चिन्ह दिलं असतं आणि मग इथं लिहायचं x वर्ग अधिक 8x ला काढायचे, त्याच्या जागेवर 5x आणि अधिक 3x ऍड करायचे आणि हे अधिक 15 जसेच्या तसे बरोबर 0. 8x काढून त्याच्याऐवजी 5x अधिक 3x ला लिहिलं. आता हे दोन आणि हे दोन यांच्यातून कॉमन काढू. या दोघांमधून x कॉमन निघल. x वर्गचा x बाहेर फक्त x राहिला, 5x मधला x बाहेर फक्त 5 राहिला, अधिक 3x आणि 15 या दोघांमध्ये काय कॉमन निघल. इथं जसा मला x स्पष्ट दिसत होता तसं इथं स्पष्ट काय दिसत नाही. मग 3 आणि 15 कितीच्या पाड्यात येतात, 3च्या. मग 3 कॉमन काढू, बरोबर ना. 3 आणि 15 कितीच्या पाड्यात येतात, 3च्या, म्हणून 3 कॉमन काढलं. 3x मधला x बाहेर फक्त x राहिला, अधिक इथं 15 आहे, 3 5 15 म्हणून 5 बरोबर 0. कारण हे 15 म्हणजे काय असतं, 3 गुणिले 5, त्याच्यातले 3 बाहेर आले, 5 राहिले. x अधिक 5 x अधिक 5 2 वेळा आहे, लक्षात घ्या. जे या कंसात आहे तेच पलीकडच्या कंसात आलं पाहिजे. x अधिक 5 एकदा लिहिलं आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 3 लिहा. x अधिक 3 बरोबर 0. आता उत्तर येईल x अधिक 5 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0. x बरोबर अधिक 3 आहे बरोबर चिन्हाच्या, अधिक 5 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 5 आणि अधिक 3 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 3, झाला विषय. तर असं हे अवयव पद्धतीने तुम्ही समीकरण सोडवू शकताय. आता डिटेलमध्ये जर तुम्हाला अवयव पद्धत शिकायची असेल तर ऑलरेडी सराव संच 2.2 हा आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, तिथं तुम्ही जाऊन तुम्ही ते बघू शकता डिटेलमध्ये. ठीक आहे, आता इथे जास्त डिटेलमध्ये सांगायला आपल्याकडे वेळ नाही. पुढचा मुद्दा आहे की या वर्ग समीकरणामध्ये बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. बघा, आता मी पहिलं 11वा जर प्रश्न जर मी बघितला, वर्ग समीकरण आहे x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. याच्यामध्ये मला बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. मग याच्यासाठी मला पहिल्या एबीसीच्या किमती काढाव्या लागतील, नंतर 12वा बघू, पहिला 11वा बघू. फक्त इथे एबीसीच्या किमती काढताना a बरोबर किती, x वर्गच्या शेजारी जो असतो तो a 1 आहे, b बरोबर किती, x च्या शेजारी वजा 7 आहे आणि c बरोबर किती 5 आहे. फक्त एबीसीच्या किमती काढण्याच्या अगोदर एक वाक्य चिटकून टाकायचं, काय, वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू आणि मग एबीसीच्या किमती काढायच्या आणि मग लिहायचं b वर्ग वजा 4ac, b चा वर्ग, b वजा 7 आहे, मग इथं लिहायचं वजा 7चा वर्ग वजा 4 गुणिले ac, a ची किंमत 1 आहे, c ची किंमत 5 आहे, वजा 7चा वर्ग अधिक 49, हे वजा 4 पंचे 20, 49 मधून 20 गेले, राहिले 29, बी वर्ग वजा 4ac ची किंमत 29. ओके, आता इथं 12वा प्रश्न पण सोपा आहे. a बरोबर 5, b बरोबर 8, c बरोबर 4 ऑलरेडी दिले. बी वर्ग वजा 4ac मध्ये त्या किमती टाकायच्या, उत्तर काढायचे. एकदम सोपी गणित असतात. तर ही गणित जरा बघून घ्या, या टाईपची येतात. किंवा कधी कधी प्रश्न असा येईल की विवेचकाची किंमत काढा. विवेचकाची किंमत म्हणजेच बी वर्ग वजा 4ac ची. आता इथं काय आहे, x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. याच्यामध्ये a बरोबर काय, x वर्गच्या बाजूला आहे तो a, b बरोबर काय, x च्या बाजूला आहे तो 7 आणि c बरोबर काय वजा 1. झालं. आता मला विवेचकाची म्हणजे असा डेल्टा असं लिहायचं आणि b वर्ग वजा 4ac, विवेचकाची म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत. b किती 7 आहे, 7चा वर्ग वजा 4 गुणिले a 1 आहे, c किती बाबा वजा 1 आहे, बरोबर. या ठिकाणी 7चा वर्ग किती बाबा 49, हे वजा वजा अधिक झाले, 4 1 4, 49 आणि 4 झाले 53, संपला विषय. म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढणं म्हणजे काय मोठा एवढं जाऊन झेंडा नाही लावायचा, एकदम साधा सोपा सिंपल विषय, एकदम भारी आहे. पुढे बघा, पुढचा एक प्रश्न आहे. इथं विवेचकाच्या सहाय्याने मुळांचे स्वरूप ठरवा. मित्रांनो, मुळांचं स्वरूप ठरवा प्रश्न बघा कसं आहे. डेल्टाची किंमत 0 पेक्षा मोठी असेल तर मुळे वास्तव व असमान, मुळे वास्तव व असमान, एवढं लक्षात घ्या, असमान, या 3 रूल लक्षात ठेवा. डेल्टाची किंमत 0 असेल तर मुळे वास्तव व समान, मुळे वास्तव व समान. ओके, मग वास्तव आणि समान असतील. आणि डेल्टाची किंमत 0 पेक्षा लहान आहे म्हणजे वजा 1 वजा 2 अशी आहे तर मुळे वास्तव नाहीत, मुळे वास्तव
नाहीत असं आपल्याला लिहिता येईल. झालं. आता बघा, आता आपण या समीकरणामध्ये बघा, आपलं जे समीकरण आहे 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0, हे समीकरण आहे ना, याच्यामध्ये आधी एबीसीच्या किमती काढून ही विवेचकाची किंमत काढायची. आणि एकदा विवेचकाची किंमत काढली, जर विवेचकाची किंमत माझी 0पेक्षा मोठी आली, म्हणजे 1 आली, 2 आली, 3 आली, 40 आली, 52 आली, 53 आली, अधिक मध्ये पॉझिटिव्ह मध्ये कुठली आली, तर लिहायचं मुळे वास्तव व असमान. डेल्टाची किंमत जर का 0 आली, या विवेचकाची किंमत 0 आली, उत्तर 0 आलं, तर मुळे वास्तव व समान. आणि जर किंमत -1, -2, -3 अशी 0पेक्षा लहान आली, तर म्हणायचं मुळे वास्तव नाहीत. चला, मग इथं पहिल्या एबीसीच्या किमती काढू. ए बरोबर एक्स वर्गाच्या शेजारी आहे 2, बी बरोबर एक्सच्या शेजारी आहे -5 आणि सी बरोबर आपल्याकडे आहे 7. झालं. आता पहिली डेल्टाची किंमत काढा. बी वर्ग वजा 4ac, बी किती -5 आहे, -5चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत आहे 2 गुणिले सी ची किंमत आहे 7 वजा 5चा वर्ग अधिक 25 वजा 4 2 8, 8 7 56. बघा 25तून 56 जात नाही, मग 56 मधून तुम्ही 25 वजा करू शकताय. मग 56 बघा असं 5 आणि 5वा 6 आणि वजा तुम्ही 25 करा. 7तून 5 गेला 1, 5तून 2 गेले 3, वजा 31. उत्तर किती आलं? वजा 31. डेल्टा बरोबर वजा 31. आता मला सांगा, ही जी डेल्टाची किंमत आहे विवेचकाची वजा 31, ती 0पेक्षा लहान आहे का मोठी आहे? ती 0पेक्षा लहान आहे. मग 0पेक्षा लहान आहे म्हणजे मुळे वास्तव नाहीत. मग इथं लिहायचं मुळे वास्तव नाहीत. मुळे वास्तव नाहीत. वास्तव नाहीत. दिलेल्या समीकरणाची मुळे वास्तव नाहीत. जर इथं अधिक 31 आलं असतं तर मुळे वास्तव व असमान लिहिलं असतं. 0 आलं असतं तर मुळे वास्तव आणि समान लिहिलं असतं. तर हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 2 मार्काला हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. नशीब चांगलं असेल तर 3 मार्काला विचारला जाईल. चला पुढे. पुढे बघा, आता इथं वर्ग समीकरण लिहा, वर्ग समीकरण तयार करा, हा एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. बघा, वर्ग समीकरणाची मुळे दिलेत -3 आणि -7, म्हणजे अल्फा बरोबर तुम्ही -3 घ्या आणि बीटा बरोबर आपण म्हणू -7 घ्या. आता वर्ग समीकरण तयार करायचं एक सूत्र आहे बरं का. वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र इथं असं लिहायचं, मिळणारे वर्ग समीकरण. वर्ग समीकरण हे सूत्र पाठ करून ठेवावं लागणार आहे तुम्हाला. वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0, हे वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे. या सूत्राचा वापर करायचा आहे. आता या सूत्रामध्ये मला काय पाहिजे? अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा पाहिजे, म्हणजे मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार पाहिजे. मग वर्ग समीकरणाची मुळे दिलेत, 1 - 3, 1 - 7 आहे. मग अल्फा बरोबर -3, बीटा बरोबर -7 घेतलं. पहिलं मग अल्फा अधिक बीटा काढू. अल्फा आपल्याकडे -3 आहे आणि अधिक बीटा किती आहे? -7 आहे. याचा अर्थ -3 आणि अधिक -7, वजा अधिक 7 आणि 3 10, -10 झालं अल्फा अधिक बीटा. अल्फा गुणिले बीटा बघा, अल्फा किती बाबा? -3 गुणिले बीटा -7, 7 त्रिक 21 अधिक 21 आलं. अल्फा अधिक बीटा -10, अल्फा गुणिले बीटा 21. आता बघा, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती? -10 आहे. माहिती लिहायचं -10 आणि हा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा 21 आहे बरोबर 0. मग आपल्याकडे आलं एक्स वर्ग वजा अधिक 10x आणि अधिक 21 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण जर का तुम्ही सोडवलं तर तुम्हाला उत्तर -3 आणि -7 मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला वर्ग समीकरण जर का तयार करायला सांगितलं तर ते वर्ग समीकरण आपण या पद्धतीने तयार करू शकतो. ठीक आहे. चला पुढे. पुढचा प्रश्न बघा, पुढील वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. आता पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवत असताना सुरुवातीला तिसरं पद काढायचं असतं आपल्याला आणि त्याच्यानंतर ते सोडवायचं असतं. बघा, याच्यामध्ये तिसरं पद काढायच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्याच्यामध्ये आपण एक काम करू, एक्स वर्ग अधिक एक्स हे जे समीकरण आहे याच्यामध्ये एक्स वर्ग अधिक एक्स बरोबर -20 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -20, याला अशा स्वरूपामध्ये आपण लिहूयात. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण काय करू, इथं मी शॉर्टकट मेथड सांगतो तिसरे पद काढायचे. इथं मला तिसरं पद काढायचं. तिसरे पद काढायचं सूत्र काय? 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक आणि त्याचा वर्ग. 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक आणि त्याचा वर्ग. 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक म्हणजे एक्सच्या शेजारी काय संख्या आहे ती,
इथं एक्सच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे आणि त्याचा केला वर्ग. मग इथं काय करायचं 1/2 गुणिले 1 किती आलं 1/2 आणि त्याचा वर्ग. मग याच्यामध्ये एकाचा वर्ग 1 दोनाचा वर्ग 4. याच्यामध्ये आणखी एक पद्धत आहे, ही जरा शॉर्टकट मेथड आहे, सोपी पद्धत आहे तिसरे पद काढायची. आणखी पद्धत आहे वेगळी, ती आपण सराव संच 2.3 मध्ये शिकवलेली आहे. सराव संच 2.3 बघा या गणिताला जर डिटेलमध्ये बघायचं असेल तर. ओके, आता इथे काय करू आपण, ही जी 1/3 आपली जी किंमत 1/2 1/4 जी किंमत आहे ही आपण या समीकरणाच्या दोन्ही बाजूला मिळवूयात. समीकरण काय बाबा x वर्ग अधिक x बरोबर 20 आहे. मग x वर्ग अधिक x अधिक 1/4 आणि बरोबर 20 अधिक 1/4. समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये 1/4 मिळवायचे. मिळवल्यानंतर काय करायचंय, हे तिघ जण यांचं काय करायचं आणि या तिघांचं एक कॅल्क्युलेशन करायचं. बघा याच्यामध्ये जर बघितलं तर या तिघांना कंसात घ्यायचं. कंसात घेताना एक पायरी लक्षात घ्या. कंसात घेताना पहिल्याचं वर्गमूळ, मधल्याचं चिन्ह, तिसऱ्याचं वर्गमूळ. पहिल्याचं वर्गमूळ x वर्गचं वर्गमूळ x, मधल्याचं चिन्ह अधिक, शेवटच्याचं वर्गमूळ एकाचं 1 4चा 2 आणि कंसाचा वर्ग करा. म्हणजे x अधिक 2 कंसाचा वर्ग केला की हे उत्तर मिळेल. आणि इथं बघा तिरकस गुणाकार 20च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. 20 चौक झाले 80 अधिक 1 भागिले 4 एके 4. आता x अधिक 1/2चा वर्ग बरोबर 81 80 अधिक 1 81 आणि भागिले 4. दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. x अधिक 1/2 बरोबर अधिक वजा 81चं वर्गमूळ 9 आणि 4चं वर्गमूळ 2 9/2 आलं. आता दोन उत्तर आपल्याकडे येतील. एकतर x अधिक 1/2 बरोबर अधिक 9/2 किंवा x अधिक 1/2 बरोबर वजा 9/2. एका ठिकाणी अधिक 9/2 एका ठिकाणी वजा 9/2. मग x बरोबर काय येईल बाबा 9/2 अधिक 1/2 पलीकडे गेले वजा 1/2 आणि इथं उत्तर येईल 9 वजा 1 किती 8/2 आणि x बरोबर 2 म्हणून x बरोबर 4 येईल. पलीकडे बघा x बरोबर वजा 9/2 अधिक 1/2 पलीकडे गेले वजा 1/2 2 एकदाच लिहू आणि वर बेरीज वजा 9 आणि वजा 1 वजा वजा अधिक 9 आणि 1 10 फक्त वजा 10 आणि बरोबर x बरोबर किती 2×5 म्हणून या ठिकाणी आले वजा 5. तर अशा पद्धतीने ही पूर्ण वर्ग सोडवण्याची पद्धत आहे. म्हणजे पूर्ण वर्ग पद्धतीने आपण वर्ग समीकरण सोडवू शकतो. एकदा व्हिडिओला पूर्ण रिपीट बघा आणि त्याचबरोबर जर आणखी डिटेलमध्ये बघायचं असेल तर सराव संच 2.3 मध्ये आपण या पद्धतीवर जास्त डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. ओके, त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता पुढची जी पद्धत आहे सूत्र पद्धत. मित्रांनो सूत्र पद्धत ही अतिशय सोपी पद्धत आहे. बघा आपले जे समीकरण आहे 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. या समीकरणाला मला सूत्र पद्धतीने सोडवायचं असेल तर सूत्र माझ्याकडे आहे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये मला किमती टाकण्यासाठी abcच्या किमती काढाव्या लागतील. ओके, तर या आपल्या समीकरणामध्ये सुरुवातीला a b आणि c च्या किमती काढू. बघा a बरोबर किती 5, b बरोबर किती 13 आणि c बरोबर 8 झालं. या किमती या सूत्रामध्ये तुम्ही डायरेक्ट टाकू शकता किंवा माझं एक असं सजेशन आहे सूत्रामध्ये डायरेक्ट टाकू नका. अगोदर ही वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac ची किंमत आहे ती काढा. बरोबर, मग पहिले आपण काय करू b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू आणि मग कॅल्क्युलेशन करू. बघा कसं b चा वर्ग b ची किंमत 13 आहे 13चा वर्ग वजा 4 गुणिले ac a 5 आहे आणि c आहे 8 13चा वर्ग 169 वजा 4 पंचे 20 20 8 160 169 मधून 160 गेले 9 राहिले. मग आता या सूत्राचा वापर करा. x बरोबर वजा b ची किंमत आहे 13 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची किंमत आले 9 इथं 9 लिहून टाका भागिले 2 गुणिले a ची किंमत आहे 5 झालं बरोबर वजा 13 अधिक वजा 9चं वर्गमूळ 3 आणि भागिले 2 पंचे 10 x बरोबर वजा 13 अधिक वजा 3 भागिले 10. आता दोन उत्तर येतील. x बरोबर वजा 13 अधिक 3 भागिले 10 येईल किंवा x बरोबर वजा 13 वजा 3 भागिले 10 येईल. वजा अधिक वजा बाकी 13 तून 3 गेले 10 वजा 10 भागिले 10 मग x बरोबर 10 1 10 वजा 1 येईल. बरोबर झालं. आणि इथे बघा वजा वजा अधिक 13 आणि 3 झाले 16 वजा 16 भागिले 10 16 आणि 10 दोनाच्या पाड्यात 2 8 16 2 पंचे 10 x बरोबर वजा 8/5 x बरोबर एकतर वजा 1 येईल किंवा वजा 8/5 येईल.
तर असं ही सूत्र पद्धत आहे मित्रांनो. सूत्र पद्धती खूप सोपी आहे. तर या सूत्र पद्धतीमध्ये तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळतील. 3 मार्काला या पद्धतीवर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. चला पुढे. पुढचा बघा, हे बघा. हा एक वेगळ्या पद्धतीचं गणित आहे. याच्यामध्ये काय दिलंय? एक्स वर्ग वजा 4kx अधिक 3 बघा. एक्स वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0. या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा. मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा. ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. ही त्यांच्या काय गुणाकाराच्या म्हणजे अल्फा गुणिले बीटाच्या दुप्पट आहे. तर k ची किंमत काढा. मित्रांनो हे जे समीकरण आहे याच्यामध्ये मला इथं अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाचा विषय आहे. मग मला इथं अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती काढाव्या लागतील. बघा लक्षात घ्या. त्याच्या आधी एबीसीच्या किमती काढायच्या. ए बरोबर किती? एक्स वर्गाच्या शेजारी 1 आहे. बी बरोबर किती? एक्सच्या शेजारी वजा 4k आहे. आणि सी बरोबर किती? k अधिक 3 आहे. आता जी अट दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार काय बाबा? मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. गुणाकार काय? अल्फा गुणिले बीटा त्याच्या दुप्पट आहे. बरोबर. आता तुम्हाला अल्फा अधिक बीटाचं सूत्र माहिती पाहिजे जे असतं वजा बी छेद ए. बरोबर. 2 गुणिले अल्फा गुणिले बीटाचं सूत्र माहिती पाहिजे ते असतं सी छेद ए. ही 2 सूत्र माहिती पाहिजे. आता याच्यामधून हा ए एक कट झाला म्हणजे माझ्याकडे काय राहिलं बाबा? वजा बी बरोबर 2c राहिलं. आता याच्यात किमती टाका. वजा बी, बी ची किंमत वजा 4k वजा 4k बरोबर 2 गुणिले सी, सी ची किंमत काय? k अधिक 3. आता इथं कॅल्क्युलेशन करून k ची किंमत काढा. वजा वजा अधिक 4k. दोनाने या कंसाला गुणा. 2 गुणिले k 2k. बेत्रिक झाले 6 अधिक 6. आता k ला एका बाजूला घेऊ. 4k आपल्या जाग्यावर, 2k अधिक k इकडे आले, वजा 2k झाले, 6 आपल्या जाग्यावर. 4तून 2 गेले 2k बरोबर 6. k आपल्या जाग्यावर, 6 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 2 झाले. बरोबर. आता k बरोबर बेत्रिक 6. k ची किंमत 3. संपला विषय. तर हे गणित असं आहे. थोडंसं वेगळं आहे. पण हे गणित यावर्षी मला असं वाटतं बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा येऊ शकतं. खूप इम्पॉर्टंट गणित आहे. त्याच्यामुळे याच्याकडे जरा नीट बघा या गणिताकडे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे हा एक थोडासा बघा. 3y वर्ग अधिक ky वजा 12. बघा 3y चा वर्ग अधिक ky वजा 12 बरोबर 0 अधिक 12 बरोबर 0. वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान आहे तर k ची किंमत काढा. मित्रांनो मुळे वास्तव समान केव्हा असतात? ज्यावेळेस डेल्टाची किंमत 0 असते तेव्हा. ज्यावेळेस विवेचकाची किंमत 0 असते तेव्हा मुळे वास्तव समान असतात. आता या समीकरणाची मुळे वास्तव समान आहे याचा अर्थ विवेचकाची किंमत 0 आहे. मग विवेचकाची किंमत 0 विवेचकाची किंमत काढा. त्याच्यासमोर 0 लिहा. कॅल्क्युलेशन करून k ची किंमत येईल. मग पहिले आपण काय करू? विवेचकाची किंमतच काढून टाकू. त्याच्यासाठी a बरोबर किती? 3. b बरोबर a म्हणजे y वर्गाच्या शेजारी आहे 3. b म्हणजे y च्या शेजारी आहे k. आणि c म्हणजे एकटा आहे 12. चला डेल्टाची किंमत काढा. b वर्ग वजा 4ac. b चा वर्ग. b ची किंमत आहे k. मग इथं लिहायचं k चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 3 आहे. आणि गुणिले c ची किंमत 12. k चा वर्ग k वर्ग वजा 4 त्रिक 12. 12 गुणिले 12 144. डेल्टा बरोबर किती आलं? 144. परंतु वर्ग समीकरणाची मुळे कशी? वास्तव व समान आहे. मग इथं लिहायचं वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. मग वर्ग समीकरणाची मुळे जर वास्तव व समान असतील तर डेल्टा बरोबर 0 असतो. आणि डेल्टाची किंमत k वर्ग वजा 144 आहे. मग इथं लिहायचं k वर्ग वजा 144 बरोबर 0. k वर्ग बरोबर वजा 144 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला अधिक 144. आणि k बरोबर 144 वर्गमूळ 12 येतं. फक्त लिहिताना अधिक वजा 12 लिहा. म्हणजे k ची किंमत येईल अधिक वजा 12. अधिक 12 किंवा वजा 12. तर हा एक प्रश्न महत्वाचा आहे. आकडे वगैरे बदलून आपल्याला इथे हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. चला पुढे. पुढचा प्रश्न बघा. आता इथे बघा कधी पुढचा प्रश्न म्हणजे आता इथे कसं शाब्दिक गणित आपल्याला येतं इथे.
कुठलंही आलं तरी आपल्याला पहिली गोष्ट समीकरण तयार करायचं आणि ते समीकरण तयार करून सोडवायचं. आता इथं काय दिलंय, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. मग आपण काय करू बाबा, प्रगतीचे आजचे वय, प्रगतीचं आजचं वय x वर्षे मानू. झालं. आता काय दिले, 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार, म्हणजे प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं पण वय काढावं लागेल, 3 वर्षानंतरचं पण. मग आपण काय करू, प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय, 2 वर्षापूर्वीचे वय बरोबर काय करू, 2 वर्षापूर्वी म्हणजे वजा मागे जावं लागणार, वजा करावं लागणार, x वजा 2 वर्ष होतील. ओके. आणि 2 वर्षानंतर 3 वर्षानंतरचं वय, तिचे 3 वर्षानंतरचे वय, 3 वर्षानंतरचे वय, 3 वर्षानंतर काय बाबा, y वजा y अधिक 3, y अधिक 3 वर्ष. झालं. ओके. म्हणजे प्रगतीचे आजचे वय x वर्ष, 2 वर्षापूर्वी x वजा 2 आणि 3 वर्षानंतर y अधिक 3 आहे आपलं. झालं. आता बघा, आता या ठिकाणी काय बाबा, दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार जर आपण बघितलं तर दिलेल्या अटीनुसार आपल्याकडे काय, यांचा गुणाकार 84. मग या दोघांचा गुणाकार करा. सॉरी तर y अधिक 3 नाही पाहिजे बरं का, x अधिक 3 पाहिजे, x अधिक 3 वर्ष. बरोबर. आजचे वय x वर्ष आहे, 2 वर्षापूर्वी x वजा 2, 3 वर्षानंतर x अधिक 3. गुणाकार किती बाबा, x अधिक 3 गुणिले x वजा 2, हा गुणाकार 84 आहे. आता इथे यांचा गुणाकार वगैरे करून एक वर्ग समीकरण तयार करा आणि ते सोडवा. बघा, आता x अधिक 3 गुणिले x वजा 2, मग x गुणिले x वजा 2, x अधिक 3 ने x वजा 2 ला गुणायचंय. पहिले x गुणिले x वजा 2, नंतर अधिक 3 गुणिले x वजा 2 बरोबर 0. बघा, x गुणिले x x चा वर्ग वजा x गुणिले 2 2x अधिक 3 गुणिले x 3x वजा 3 दुने 6 बरोबर 0. मग समीकरण तयार होईल x वर्ग अधिक वजा वजा बाकी 3 मधून आणि बरोबर 84. बरं का, 84 भाई क्या गडबड हो रहा है, बरोबर 84. x गुणे, बघा परत सांगतो, x अधिक 3 गुणिले x वजा 2 बरोबर 84. पहिला x गुणिले x वजा 2, मग अधिक 3 गुणिले x वजा 2 बरोबर 84. x गुणिले x x चा वर्ग, x गुणिले 2 वजा 2x, x गुणिले वजा 2 वजा 2x, 3 गुणिले x 3x आणि 3 दुने 6 बरोबर 84. आता x वर्ग आपल्या जागेवर, अधिक वजा वजा बाकी 3तून 2 गेला 1x. ओके. आणि वजा 6 आपल्या जागेवरती, फक्त 84 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा 84 बरोबर 0. आता x वर्ग अधिक x आपल्या जागेवर वजा वजा अधिक 84 आणि 6 किती झाले बाबा, 90 बरोबर 0. म्हणजे माझ्याकडे एक समीकरण तयार झालं, x वर्ग अधिक x वजा 90 बरोबर 0. इथं या प्रकारचं जर गणित आलं तर एक काळजी घ्यायची की गणित नीट समजून घ्यायचंय आणि समजून घेऊन काय ज्या काही दिलेल्या अटी असेल त्या अटीवरून एक वर्ग समीकरण तयार करावं लागतं. आणि ते वर्ग समीकरण तयार झालं की आपलं 50% काम झालं, कारण हे वर्ग समीकरण सोडवल्यावर जी x ची किंमत येईल ते आपलं उत्तर येईल. आता याला सोडवा. आता याला आपण अवयव पद्धतीने सोडवू. सूत्र पद्धत वापरली तरी चालेल, पूर्ण वर्ग पद्धत पण चालेल. पहिले 90 ला एका बाजूला घेऊ, त्याचे अवयव पाडू. 90 एके 90, 30 त्रिक 90, 15 सक 90, 10 9 90, एवढे सगळे 90 चे अवयव पाडतात. याच्यातून एक जोडी घ्यायची, कोणाला, 90 च्या अगोदर वजाचं चिन्ह आहे, म्हणजे ज्यांची वजाबाकी 1 आहे अशी जोडी घ्यायची. आता कोणाची वजाबाकी 1 येते, 10x मधून 9x गेले, 10x मधून 9x गेले 1x बरोबर, म्हणजे 10 आणि 9 घेऊ. आता यांच्यामध्ये लक्षात घ्या, वजाबाकी आपल्याला 1 पाहिजे, वजाबाकी होते, मग चिन्ह कशी द्यायची, वेगवेगळी, एकाला अधिक एकाला वजा. मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह द्या, लहान संख्येला वजाचं. मग x वर्ग अधिक x काढा, त्याच्याऐवजी लिहा 10x वजा 9x आणि हे वजा 90 बरोबर 0. हे दोन यांच्यातून कॉमन काढा. या दोघांमधून x कॉमन काढला, x वर्गाचा x राहिला, अधिक 10x मधून x बाहेर फक्त राहिले 10, वजा या दोघांमधून काय कॉमन निघेल, 9, कारण 9 आणि 90 दोघे 9च्या पाड्यात जातात, वजा 9 कॉमन काढले, वजा 9 बाहेर आले x, वजाचा अधिक 9 10 90 म्हणून 10 बरोबर 0. x अधिक 10 2 वेळा आहे, x अधिक 10 एकदा लिहा आणि x वजा 9 ला एकदा लिहा बरोबर 0. बघा दोन उत्तर येतील,
x अधिक 10 बरोबर 0 येईल, किंवा x वजा 9 बरोबर 0. x बरोबर अधिक 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 10, वजा 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 9. तर x बरोबर अधिक 9 घेऊ, कारण वय हे कधीही वजामध्ये नसतं, म्हणून x बरोबर अधिक 9 घेऊ, म्हणजेच प्रगतीचं आजचं वय 9 वर्ष होईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे गणित बघू शकतो. ओके, आता याच्यानंतर बघा आणखी एक गणित आहे, ते तुम्ही ट्राय करा, एकदम सोपं आहे. ठीक आहे, आता पुढची जी काही शाब्दिक गणित आहे, आणि बघा हे एक गणित आहे, या टाईपचं एक गणित येऊ शकतं. तर हे तुम्ही बघा, सराव संच 2.5 मध्ये हे गणित आहे, आणि मी सराव संच 2.5 घेतलेला आहे, तर तो 2.5 बघा, त्याच्यामध्ये हे गणित आहे सोडवलेलं. किंवा आपल्या ॲपवरती आपण पुन्हा एकदा ही सगळी गणितं आणखी डिटेलमध्ये आपण आपल्या ॲपवरती बघणार आहोत. तर जी मुलं बाबा ही व्हिडिओ बघतायत त्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर ऑनलाईन क्लास सुरू आहे. आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. या ॲपवर आपण ऑनलाईन क्लास आपला सुरू केलेला आहे. रोज रात्री 8 वाजता आपला ऑनलाईन क्लास असतो. इंग्लिश, गणित आणि विज्ञान या 3 विषयांवर आपण आपल्या ॲपवर चर्चा करत असतो. तर तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या ॲपवरती जा, आणि ॲपवरती जाऊन आपला जो कोर्स आहे आता 10वीचा तो परचेस करा. फक्त ₹199 प्रति महिना. एका महिन्याला तुम्ही ₹199 भरून तुम्ही आपला जो ॲप आहे तो परचेस करू शकताय. फक्त ₹199 प्रति महिना तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. ठीक आहे, तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.